नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स। उपस्थित सर्व शील संपन्न श्रद्धावान उपासक उपासिका तसेच बालबालिका यांना नमो बुद्धाय जय भीम। कार्यक्रमाला सुरुवात करण्या अगोदर सर्वप्रथम आपण 3 रत्नाचे अनुसरण करूया। त्यासाठी मी सर्वांच्या वतीने आदरणीय नयना मॅम यांना विनंती करते की त्यांनी त्रिसरण अनुसरण करावे। साधू साधू साधू। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स। बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि। द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि तृतीयंपि संघं शरणं गच्छामि। साधु साधू साधू साधू। खूप खूप धन्यवाद मॅडम। आज आपण या मालिकेचे 58वे पुष्प घेऊन आलो आहोत। तेव्हा आपण सर्वांनी शांत आणि एकाग्र चित्ताने या बुद्धवाणीला श्रवण करावे, ग्रहण करावे ही आपणास नम्र विनंती करत आहे। आपले आजचे मार्गदर्शक आहेत आदरणीय विनोद सरांनी PhD in Pali, pursuing topic of study of literary form of Khuddaka Nikaya, MA Pali, PG in Pali, additional PhD in Pali and Prakrit. UGC NET exam qualified with JRF in December 1999. Some of his major contributions are translation and exposition of the Pali poetry, Telak Tathagata and Pankok the Pani in Marathi, rereading and interpretation of the Brahmi languages year 2012. Additional qualification, the Oxford Center of Buddhist Studies, OCB, Olson College and Lenton Road, Oxford, United Kingdom. असा सरांचा थोडक्यात परिचय आहे। सरांना मी विनंती करते की क्रमांक 138 गाथा, त्यामधील 8वी गोधा कथा जातक वर्णना, क्रमांक 141 यामधील कथा आणि गाथा क्रमांक 1 गोधा जातक वर्णना याविषयी आम्हाला मार्गदर्शन करावे असे सरांना मी विनंती करते। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स। तथागत भगवान गौतम बुद्ध, परम पूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि धम्म साकतच्या समूह आयोजित जातक अठ्ठकथा व्याख्यानमाला व्याख्यान क्रमांक 58च्या आजच्या भागाच्या व्याख्यानमालेचे आदरणीय सन्माननीय अध्यक्ष दयानंदजी मिसाळकर सर, सन्माननीय नयना तांबे मॅडम आणि धम्मसाकतच्या समूहाचे सर्व सन्माननीय सदस्य आणि उपस्थित सर्व आदरणीय सन्माननीय मान्यवर, सर्व आदरणीय श्रोतेगण आणि माझ्या सहअध्यायी मित्र मैत्रिणींनो, सर्वांना सप्रेम जय भीम, विनम्र अभिवादन। आजच्या या व्याख्यानात जातक क्रमांक 138 आणि जातक क्रमांक 141 गोध आणि गोधा जातक या विषयावर
आपल्या समोर विचार मांडायची संधी मिळाली आहे, याचा मला अत्यंत आनंद आहे. पाली साहित्यामध्ये खरं पाहायला गेलं तर म्हणजे पाली साहित्याकडे खरं म्हणजे पाहायला गेलं तर आपण धार्मिक साहित्य म्हणून पाहत असतो, परंतु जातक अट्टकथा हा केवळ धार्मिक ग्रंथ नसून त्यात एक जीवन शिक्षक, मार्गदर्शक आहे. म्हणजे जातक अट्टकथा या जीवन शिक्षक आणि मार्गदर्शन करणाऱ्या कथा आहेत. बुद्धाने आपल्या शिष्यांना म्हणजे भिक्खू संघाला विविध रूपातून जीवनातील तत्वज्ञान शिकवले आहे. त्यात गोधा या प्राणी रूपातील 2 विशेष पुनर्जन्माच्या कथा म्हणजेच जातक क्रमांक 138 आणि जातक क्रमांक 141 आहे. तोच आज आपल्या संवादाचा विषय आहे. पाली साहित्यातील या 2 महत्वपूर्ण जातकांना अत्यंत महत्वाचे स्थान आहे, कारण आपण आपल्या दैनंदिन जीवनात अनेकदा विचार करत असतो, सद्भावना असावी की चातुर्य असावे, विश्वास ठेवावा की शंका घ्यावी, अशा म्हणजे वेगवेगळ्या मनस्थितीत आपण नेहमी असतो. तर या सगळ्या मनस्थितीला उत्तर देण्यासाठी आपल्याला दिशा देणाऱ्या अनेक शिकवणी किंवा अनेक कथा आपल्याला जातक कथांमधून मिळतात. या कथा केवळ बोधिसत्वाच्या पुनर्जन्माच्या गोष्टी नसून त्या सामाजिक, नैतिक आणि राजकीय संदेश देणाऱ्या आहेत. या दोन्ही जातक कथा बोधिसत्वाच्या गोधा योनीमधील पुनर्जन्माशी संबंधित आहे. गोधा म्हणजे आपण मराठीमध्ये त्याला घोरपड असं म्हणतो, पालीमध्ये त्याला गोधा असं म्हणतात, पण इंग्लिश ट्रान्सलेशन करताना त्याला मोठा सरडा वगैरे वगैरे असे नाव दिलेले आहेत. तर त्यांची शिकवण ही वेगळी, गूढ आणि अत्यंत अर्थपूर्ण अशी शिकवण आहे. तर या दोन्ही जातकांमधून भगवंतांनी आपल्याला जीवनातील नीतिमूल्य, मैत्रीचे खरे स्वरूप, धोका ओळखण्याची क्षमता आणि सत्यनिष्ठेचे महत्व पटवून दिले आहे. आज मी या दोन्ही कथांचा सारांश, त्यातील बोध आणि त्याचे सामाजिक व नैतिक महत्व, त्यासोबतच विश्वास, सजगता, नीतिमूल्य आणि नेतृत्व गुण मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. तर चला मग आपण या गूढ आणि बोधमय ज्या कथा आहेत दोन्ही त्या उलगडूया. तर या दोन्ही कथा आपल्याला जातक अट्टकथेमध्ये पाहायला मिळतात. तर गोध आणि गोधा असा जो विषय आहे, तर गोध हा शब्द एका घोरपडीसाठी वापरलेला आहे आणि गोधा त्याचं अनेक वचन आहे, म्हणून एका ठिकाणी गोध आलं आणि दुसऱ्या ठिकाणी गोधा जातक वर्णन आलं. तर गोध म्हणजे एक वचन आणि गोधा म्हणजे अनेक वचन. तर गोधा जातक वर्णना आणि गोधा जातक वर्णना असं दोन्ही ठिकाणी झालेलं आहे. तर ठीक आहे, ते काही हरकत नाही. तर दोन्ही जातकांमध्ये काय आहे ते आपण प्रत्यक्ष जातकामध्ये बघूया, कारण त्याचा जो सारांश आहे तो त्यासोबतच आपल्याला अधिक चांगल्या प्रकारे समजू शकतो. म्हणून आपण त्या जातकांकडे आपण सरळ जाऊया, म्हणजे आपण कमी वेळामध्ये हे बघू शकतो. अदरवाईज आपल्याला खूप वेळ लागण्याची शक्यता आहे. तर हे ते जातक आहेत. तर हा शिकारी आहे आणि तो ह्या गोधाची म्हणजे घोरपडीची शिकार करतोय. त्याचं हे चित्र आहे. म्हणजे पीपीटी बनवणाऱ्यांनी, मी स्वतः पीपीटी बनवली नाही, मी फक्त मटेरियल दिलेलं आहे आणि धम्मसाकतच्या समूहाच्या सदस्यांनी ही पीपीटी बनवलेली आहे. अतिशय सुंदर अशी पीपीटी आहे. तर हे पहिलं चित्र आहे. नंतर आपण दुसरं चित्र बघूया. हे जातक जे पॅनल्स आहेत वेगवेगळ्या स्तूपांवर कोरलेले आहेत, तर तिथे सुद्धा हे जातक डिपिक्ट झालेलं आहे. तर इथे इथे त्रिरत्नाचं चिन्ह आहे, हा शिकारी आहे, त्याचा धनुष्य बाण वगैरे इथे पडलेला आहे. अशा प्रकारे या चित्रामध्ये दाखवलेला आहे. नेक्स्ट पीपीटी. त्यानंतर आता इथे बघा, हे 141 नंबरचं जातक आहे, त्याचं हे पिक्चराइज केलेलं आहे. तर हा शिकारी आहे
आणि ही त्याचे म्हणजे शिकाऱ्यांची ही कुत्री आहेत, जे शिकारी कुत्री आहेत ते. आणि हा एक गोधा इथे मागे आहे तो बघतो. आणि या शिकाऱ्याने जे गोधांचं बीळ असते म्हणजे घोरपडींचं बीळ असते जिथे त्या राहत असतात तिथे आग पेटवली आणि धूर वगैरे केलेला आहे की ज्या धुरामुळे त्या सगळ्या गोधा बाहेर येतील आणि शिकारी त्याची शिकार करू शकेल. त्याच्या हातातून सुटले तर कुत्रे त्यांना मारू शकतील तर किंवा त्यांना पकडू शकतील, अशा प्रकारची योजना तिथे तयार केलेली आहे. आणि यासाठी एक जो ककंटक म्हणजे खेकडा आहे तो जबाबदार आहे. तर इथे एक गोधा मेलेला आहे आणि बोधिसत्व इथे वर आहे बघा, आणि मागच्या बाजूने ते येऊन बघत आहे. तर हे दुसरं पिक्चर आहे जातक क्रमांक 141 मधलं. त्यानंतर नेक्स्ट. हा, तर इथून सुरुवात होते जातकाची. गोध म्हणजे घोरपड आणि जातक म्हणजे जन्मातील गोष्ट. तर बोधिसत्व जेव्हा म्हणजे घोरपडीच्या जन्मामध्ये होते तेव्हाची गोष्ट. तर जातक म्हटलं की आपल्याला त्याच्या प्रत्येक हे जातक आहे त्याचे एक फॉर्मॅट आहे. आता तुम्ही एवढे 58 आतापर्यंत लेक्चर्स ऐकलेले आहेत तर तुम्हाला माहित पडलं असेलच आतापर्यंत की प्रत्येक जातक हे 5 भागामध्ये डिवाइड झालेलं असते आणि त्या 5 भागामधून आपल्याला एक प्रकारची शिकवण दिलेली असते. तर इथे आपल्याला ते 5 भाग बघायचे आहे. तर पहिले जे आहे ते अतीत वस्तू पचुपन्न वस्तू असते म्हणजे वर्तमान काळातील घटना असते की बुद्ध असताना काय घडलं होतं. आणि मग प्रत्येक जातकाची जी सुरुवात आहे ती म्हणजे कुठल्या तरी बुद्धांच्या उपदेशाने होत असते. तर इथे हे चित्र दिलेलं आहे. तर हे मुंग्यांचं वारुळ आहे आणि या वारुळामध्ये किंवा या बिळामध्ये हा जो गोदा आहे किंवा घोरपड आहे ते याच्यामध्ये राहण्याचं म्हणजे राहत असते आणि तिथे असलेल्या मुंग्या वगैरे ती खाऊन आपला उदरनिर्वाह करते. तर इथे त्याची सुरुवात झालेली आहे किंग ते जटाई दुमेधा इति. तर इदम सत्ता जेतवने विहरंतो एकं कुहकं भिक्कुं आरभं कथेसी. ही वर्तमान घटना आहे, पचुपन्न वस्तू आहे की इदम म्हणजे यावेळी किंवा इथे सत्ता जेतवने विहरंतो. सत्ता म्हणजे भगवान बुद्ध शास्ता गुरु जेतवनामध्ये राहत असताना. जेतवने जेतवना सप्तमी विभक्ती आहे आणि विहरंतो प्रेझेंट पार्टिसिपल आहे म्हणजे वर्तमान काळवाचक धातू साधित विशेषण आहे. तर राहत असताना एकं कुहकं भिक्खू. एकं म्हणजे एक, कुहकं म्हणजे कपटी किंवा त्याला आपण कपटी किंवा काय म्हणतात त्याला, हा कपटी भिक्खूला उद्देशून आरंभं म्हणजे त्याच्या उद्देशाने आरंभ करून कथेसी ही भगवान बुद्धाने कथा सांगितली किंवा उपदेश दिलेला आहे. तर त्याचं जे कोटेशन आहे किंग ते जटाई अशा प्रकारे बुद्धांनी सुरुवात केलेली आहे. तू जर मूर्ख असशील तर तुला जटा ठेवून काय उपयोग. म्हणजे ते भूतकाळामध्ये असं सगळं घडलेलं आहे. तर तीच टॅगलाईन सुरुवातीला वापरलेली आहे. तर ही कथा म्हणजे कपटी भिक्खूच्या संदर्भात भगवंतांनी सांगितलेली आहे. तर किंग म्हणजे काय, ते म्हणजे तुझ्या, आणि जटाही म्हणजे जटांनी म्हणजे तुझ्या जटा वाढवल्याने काय होणार, आणि दुमेधा म्हणजे कपटी. हे सुमेध म्हणजे ज्ञानी आणि दुमेध म्हणजे मूर्ख किंवा कपटी या अर्थाने दुमेध शब्द आलेला आहे. तर किंग ते जटाही म्हणजे तू जटा ठेवून काय उपयोग, म्हणजे तुझ्या जटांनी काय होणार. आणि मग ते कंप्लीट करण्यासाठी, ते पूर्ण करण्यासाठी तू जर मूर्ख असशील, म्हणजे एखादी व्यक्ती जर मूर्ख असेल तर त्याने कितीही बाहेरून शो केला, कितीही बाहेरून लोकांना दाखवण्याचा प्रयत्न केला की मी ज्ञानी आहे, तर त्याने काय होणार. अशा प्रकारे हा प्रश्न आहे आणि या प्रश्नाला अनुलक्षून, या प्रश्नाला पुढे ठेवून भगवान बुद्धांनी त्या वर्तमान गोष्टीवर भूतकाळातील कथा सांगितलेली आहे. तर इथे सुमेध म्हणजे ज्ञानी आणि दुमेध म्हणजे कपटी किंवा मूर्ख या अर्थाने हा शब्द आलेला आहे.
तर या भिक्खूच्या संदर्भात सांगितलेले आहे. म्हणजे वर्तमान काळामध्ये भगवान बुद्धाच्या जीवन काळामध्ये असाच एक भिक्खू होता आणि तो गोधासारखा किंवा म्हणजे भगवान बुद्ध जेव्हा पूर्वजन्मामध्ये बोधिसत्व असताना जसा गोधाला त्रास झाला होता तसा तो या जीवनामध्ये जीवन जगत होता. तर तो उद्देश पुढे ठेवून हा उपदेश आहे. नेक्स्ट स्लाइड. तर पुढची साईड आहे हा जो गोधा आहे आणि हे त्याचं घर आहे वारुळ असं या चित्रामध्ये दाखवलेलं आहे. तर ही वर्तमान कथा आहे. वर्तमान कथा म्हणजे पचुपन्न कथा. तर पचुपन्न वत्तु हेट्टा कथित सदिसमेव. पचुपन्न वत्तु म्हणजे वर्तमान गोष्ट, वर्तमान कथा. हेट्टा म्हणजे खालील प्रमाणे, हे पास्ट पार्टिसिपल आहे. कथित हे सुद्धा पास्ट पार्टिसिपल आहे. कथित म्हणजे सांगितलेल्या आणि सदिसमेव म्हणजे प्रमाणे, एव त्याच्यावर जोर देण्यासाठी वापरलेला आहे. तर ही वर्तमान घटना किंवा वर्तमान गोष्ट खालील सांगितल्याप्रमाणे आहे. म्हणजे आता इथे ही एवढंच पचुपन्न वस्तू मध्ये एक लाईन दिलेली आहे आणि त्यानंतर अतीत वस्तू सुरू केलेली आहे. तर नेक्स्ट याच्यामध्ये आपण अतीत वस्तू बघूया. तर अतीत वस्तू म्हणजे भूतकाळातील कथा, म्हणजे जेव्हा बुद्ध हे बोधिसत्व होते तेव्हा घडलेली घटना इथून सुरू होते. तर अतिते पण वाराणसीयम. अतिते म्हणजे भूतकाळामध्ये, पण इथे हा इन्क्लिटिक आहे, पण इथे फक्त तो वाक्याची शोभा आणतो. वाराणसीयं ब्रह्मदत्ते रज्जं कारंते. वाराणसीयं म्हणजे वाराणसीमध्ये सप्तमी विभक्ती आहे. ब्रह्मदत्ते रज्जं कारंते हे प्रेझेंट पार्टिसिपल आहे. ब्रह्मदत्त नावाचा राजा राज्य करत असताना बोधिसत्व, बोधिसत्व हे बोधिसत्व म्हणजे फ्युचर बुद्ध किंवा जे नंतर आता वर्तमान काळामध्ये, आता म्हणजे 2500 वर्षापूर्वी बोधिसत्व हे बुद्ध झाले होते. तेव्हा हे म्हणजे बुद्ध होण्यापूर्वी बोधिसत्व होते. तेव्हा बोधिसत्व गोधायोनियं. गोधायोनियं म्हणजे घोरपडीच्या जन्मामध्ये किंवा त्या योनीमध्ये किंवा त्या प्राण्यांच्या समूहामध्ये पटिसंधी ग्रहणी. पटिसंधी ग्रहणी, पटिसंधी म्हणजे जन्म ग्रहण केला. गणनी पास्ट टेन्स आहे. पटिसंधी म्हणजे जन्म ग्रहण करणे. तर त्यांनी ब्रह्मदत्त राजा वाराणसीमध्ये राज्य करत असताना गोधायोनी म्हणजे घोरपडीच्या प्रजातीमध्ये त्यांनी जन्मग्रहण केला किंवा जन्म घेतला. तदा तेव्हा एको पंचाभियो उग्गतपो. तदा म्हणजे तेव्हा, एको म्हणजे एक, पंचाभियो पंच अभियो, पंच म्हणजे 5 आणि अभियो, आता इथे पंच अभियोचं काय होतं, संधी झाली म्हणून पंच प्लस अभियो, 5 अभिज्ञा, 5 सुपर नॉर्मल पॉवर किंवा 5 मेडिटेशनच्या अवस्था प्राप्त केलेला. उग्र तपो म्हणजे एक, उग्र म्हणजे उग्र तपस्वी किंवा ज्ञानाने युक्त, तापसो तपस्वी, एकं पंचंतं गाम निस्साय, एका म्हणजे एकं म्हणजे एका, पंचंत गाम, पंचंत गाम म्हणजे सरहद्दीवरील गावात किंवा एकदम दूर दुर्गम अशा ठिकाणी मध्ये, म्हणजे दूरच्या गावाच्या जंगलाजवळ, जे गाव एकदम दूर आहे अशा गावाजवळ ते किंवा त्याच्या आधाराने, गामं निस्साय गावाच्या आधाराने, अरण्यायतने, अरण्य आयतने म्हणजे अरण्यामध्ये, पन्न सालकं, पन्न सालायं वसती, पन्न म्हणजे पर्ण किंवा पाने आणि सालायं म्हणजे पानाची झोपडी बनवून किंवा पर्णशाळा बनवून वसती राहत असे किंवा तिथे निवास करत असे. गामवासिनो गावकरी, तापसं सक्कंच उपठन्ति, गावकरी सक्कंच म्हणजे श्रद्धेने, गावकरी त्या तापसाची श्रद्धेने उपठन्ति सेवा करीत असत. म्हणजे हा उप हा प्रिफिक्स लागलेला आहे. ठन्ति म्हणजे उपस्थित राहणे आणि उपठन्ति म्हणजे सेवेसाठी उपस्थित राहणे, म्हणजे सेवा करत असत. तर एकापेक्षा जास्त गामवासी असल्यामुळे क्रियापद अनेक वचनी आलेला आहे. तर गावकरी त्याची सेवा करत असत त्या तापसाची. तेव्हा नेक्स्ट स्लाइड.
तेव्हा बोधिसत्व तस चंकमन कोटियं एकस्मी वम्मिके वसती. तेव्हा बोधिसत्व एका उंच वारुळाच्या जवळ किंवा त्या उंच वारुळामध्ये राहत असे. आपण ते चित्र बघितलेलं उंच वारुळ आहे आणि ते गोदा आहे. तर तसे म्हणजे तशा प्रकारचा इथे हा एक सीन आहे किंवा एक पिक्चरायझेशन आहे. तर तेव्हा बोधिसत्व हे घोरपड होते, गोदा होते. तर ते एका उंच वारुळात राहत असे. चंकमन कोटियं एकस्मिन म्हणजे एका, वम्मिके म्हणजे वारुळात, वसती म्हणजे राहत असे. वसंतोच पण दिवसे. तर वसंतो म्हणजे राहत असताना प्रेझेंट पार्टिसिपल आहे. पण दिवसे म्हणजे दररोज. वे तयो वारे म्हणजे दररोज 2-3दा. तापसानं उपसंकमित्वा म्हणजे त्या म्हणजे जो उग्र तपस्वी होता किंवा चांगल्या प्रकारे खरा तपस्वी होता त्या तपस्व्याजवळ जाऊन धम्मोपसहित म्हणजे धर्म अर्थाने युक्त धर्म, अतुपसहितंच वचन आणि अर्थयुक्त त्यांचं वचन सुतवा ऐकून. सुतवा हे ऍब्सोल्युटिव्ह आहे. तर त्या तापसाजवळ जाऊन अर्थयुक्त धम्म आणि अर्थयुक्त त्यांचं वचन, त्यांचे नियम ऐकून तापसानं वंदित्वा त्या तपस्व्याला वंदन करून वसन ठानमेव गच्छति आपल्या राहण्याच्या ठिकाणी तो जात असे. तर अशा प्रकारे दररोज त्या तपस्व्याला वंदन करून तो आपल्या राहण्याच्या ठिकाणी जात असेल. तर अशा प्रकारचा बोधिसत्वाचा दिनक्रम दररोजचा ठरलेला असायचा. तर आपण इथे बघतो की तपस्वी आहे, जे उग्र तपस्वी आहे ते उपदेश करत आहे. गोधांचं वारुळ इथे आहे, घर इथे आहे आणि हा गोदा सुद्धा धम्मोपदेश ऐकत आहे. बोधिसत्व हा. तर हे आपल्याला जे पिक्चर दिलेलं आहे, जे वर्णन केलेलं आहे त्याचं अशा प्रकारचे चित्र आपल्याला इथे दिसते. त्यानंतर पुढची स्लाइड. अपर भागे त्याच्या पुढची स्नेक. हा, अपर भागे पुढची स्लाइड. हा, अपर भागे तापसो गामवासिनो आपुच्छित्वा पक्कामी. अपर भागे म्हणजे काही काळानंतर, काही दिवसानंतर, तापसो तपस्वी, गामवासिनो म्हणजे गावकऱ्यांना, आपुच्छित्वा म्हणजे विचारून किंवा त्यांचा निरोप घेऊन, पक्कामी त्या ठिकाणावरून निघून गेला. त्यानंतर पक्क म्हणते तो निघून गेल्यानंतर, तो तपस्वी निघून गेल्यानंतर जो शीलवान तपस्वी होता, जो ज्ञानी तपस्वी होता, तो तपस्वी निघून गेल्यानंतर पण तस्मिन शील संपन्ने तापसे पक्क म्हणते. हा, तर तस्मिन म्हणजे त्यावेळी त्या ठिकाणी शीलवंत संपन्ने तापसे म्हणजे जो शीलवान तपस्वी होता, पक्क म्हणते तो निघून गेल्यानंतर अय्यो कूट तापसो. अय्यो म्हणजे अन्य, दुसरा. कूट तापसो म्हणजे कपटी तपस्वी. तर कपटी तपस्वी कूट तापसो आगंत्वा येऊन तस्मिन असम पदे. हा, तर तो जो श्रद्धावान होता म्हणजे खरा तपस्वी होता, तो तपस्वी निघून गेल्यानंतर एक कूट तापसो म्हणजे कुठला की कपटी तपस्वी आगंत्वा येऊन तस्मिन म्हणजे त्या असम पदे वासन कप्पेसी म्हणजे त्या आश्रमामध्ये आला आणि जे पद होतं खऱ्या तपस्व्याचं जे पद होतं त्या ठिकाणी ते पद त्याने बळकावलं, ते पद त्याने घेतलं आणि वासन कप्पेसी तिथे तो राहू लागला. बोधिसत्वाने विचार केला अयंपी शिलवा इति, हा सुद्धा शिलवान असावा. अशा प्रकारे त्याने विचार केला. हा देखील सदाचाराने युक्त असावा, शिलवान असावा. अशा प्रकारे बोधिसत्वाने विचार केला आणि सल्लखेत्वा म्हणजे विचार करून पुरीमंग नयेव म्हणजे पूर्वीच्याच क्रमाने, म्हणजे पूर्वी ज्या प्रकारे तो शील संपन्न तपस्व्याचा उपदेश ऐकायला जात होता त्याप्रमाणे तस संतिकंग गमासी त्याच्याजवळ तो जाऊ लागला, त्याचा उपदेश ऐकू लागला. पण काय झालं आता त्या गोष्टीला थोडी
बगल पडते किंवा त्या गोष्टीपासून थोडं मुख्य घटनेकडे आता आपण जातोय. तर काय झालं, एक अथेकं दिवसन, अथ एकं दिवसन, अथ एकं दिवसन म्हणजे आता एक दिवस, निधाग समय म्हणजे उन्हाळ्याच्या वेळी, निधाग समय, समय म्हणजे वेळी, आणि निधाग म्हणजे काय, उन्हाळ्यात किंवा उन्हाळ्याच्या वेळी, अकाल मेघ उठे म्हणजे अचानक पाऊस आला, अकाल म्हणजे अकाल मेघ आला, आपण म्हणतो अवकाळी पाऊस आला, लाईक तसं अकाल मेघ उठे म्हणजे वृष्टी झाली, पाऊस पडला. आणि वम्मिकेही मक्खिका निकमिन्सू, आणि त्या बिळातून, ज्या बिळामध्ये म्हणजे मक्खिका म्हणजे मुंग्या राहत होत्या, त्या मुंग्या निखमिन्सू बाहेर पडल्या. तासंग खादनत्तंग गोदा आयनिन्सू, तासंग म्हणजे त्या माशांना, तासंग हे प्रोनाउन्स आहे, सर्वनाम आहे. खादनथंग, खादन अथंग म्हणजे खाण्यासाठी, खाण्याच्या उद्देशाने, गोधा आयंडिन्सू त्या घोरपडी किंवा त्या गोधा फिरू लागल्या. आणि गामवासीनो निखमित्वा, आणि त्याच वेळी गावकरी सुद्धा बाहेर पडले, आणि त्यांनी बाहेर पडून मक्खिका खादका गोदा त्या मुंग्या खाणाऱ्या गोधांना गहित्वा पकडून, गावकऱ्यांनी त्या मुंग्या खात असलेल्या गोधांना पकडले, आणि सिनिद्ध संभार युक्तंग अंबिलानंबिलं गोधा मासंग संपादित्वा तापसंग तापसंग अद्दन्सू, त्यांनी काय केलं, ते पकडले आणि काही ते म्हणजे त्यांचे चांगल्या प्रकारे मांस मसाल्यामध्ये बनवून त्या तापसाला दिले. निषिद्ध म्हणजे एकदम काय म्हणतात मसालेयुक्त, अशा प्रकारे ते जेवण बनवून त्या गोधांचं मांस तयार करून त्या तापसाला त्यांनी दान म्हणून दिलं किंवा वाढलं. त्यानंतर पुढची गाथा बघा. नेक्स्ट हे बघा, म्हणजे पाऊस पडल्यानंतर इथे सगळ्या मुंग्या आलेल्या आहेत, आणि गावकरी इथे आहेत, आणि ह्या घोरपडींना ते पकडत आहेत, आणि ते सगळं आपल्याला दिसते. त्या मुंग्या खाणाऱ्या घोरपडींना गावकरी पकडत आहे, आणि पकडून त्यांनी नेलं, आणि अशा प्रकारे जे मांस आहे किंवा घोरपडींचं मांसाहारी भोजन आहे ते बनवून या तपस्व्याला, कूट तपस्व्याला दिलं. त्यानंतर तापसो गोधा मासं खादित्वा, तपस्व्याने त्या घोरपडींचं गोधांचं मांस खाऊन, खादित्वा ऍब्सोल्युटिव्ह आहे, रस तन्नाय बद्धो म्हणजे त्याच्या चवीमध्ये तो आसक्त झाला. रस म्हणजे चव, तन्नाय म्हणजे तृष्णेमध्ये, आणि बद्धो म्हणजे आसक्त झाला, बांधल्या गेला. तर त्याने ते मांस खाल्ल्यानंतर तो त्यामध्ये बांधला गेला, आणि इदं मनसंग अतिमधुरम, तो म्हटला हे मांस तर अतिशय मधुर आहे, चविष्ट आहे, गोड आहे. किसंग मत्संग नामेतंग म्हणजे या मांसाचं नाव तरी काय आहे, म्हणजे कुठल्या प्राण्यांचं हे मांस आहे, कुठल्या प्राण्यांचं हे भोजन आहे. पुच्छित्वा अशा प्रकारे विचारून मग गावकऱ्यांनी सांगितलं गोधा मांस, गावकऱ्यांनी सांगितलं की हे कशाचं मांस आहे, घोरपडींचं आहे. सुतवा ते ऐकल्यानंतर मग तो म्हटला मम संतिकं महागोदा आगच्छती, मम संतिकं, मम हे सर्वनाम आहे, मम संतिकं म्हणजे माझ्या जवळ, महागोधा म्हणजे मोठी घोरपड, आगच्छती येत असते, तंग मारित्वा तिला मारून, तंग हे सर्वनाम आहे, मारित्वा ऍब्सोल्युटिव्ह आहे म्हणजे त्वांत प्रत्यय आहे. मनसंग म्हणजे मांस, खादिसामी मी खाईल हे फ्युचर टेन्स आहे, म्हणजे मी तिला मारून, त्या मोठ्या घोरपडीला मारून मी तिचं मांस खाईल. इति, तीच्या पुढे इति असते नेहमी, इति म्हणजे असे, चिंतेसी म्हणजे त्यांनी विचार केला की मी हे मांस खाईल आणि त्याची मी काय केईल, चव घेईल, अशा प्रकारे तो विचार करतो. चिंतेत्वा विचार करून, च पण भाजनंच सप्पी लोनादीच आहारा पेतो, त्याने विचार केला. त्यानंतर मग त्याने भाजनंच भांडी आणली, कारण तो संन्यासी होता, तपस्वी होता, ते कुठल्या प्रकारची भोजन बनवण्याची भांडी नव्हती. तर त्या घोरपडीचं मांस खाण्यासाठी, गोधाचं मांस खाण्यासाठी त्यांनी भाजनंग म्हणजे न वरण स्वर दिला की च वेगळा होतो. भाजनंग म्हणजे भांडे,
च म्हणजे आणि, सप्ती म्हणजे तूप, लोण म्हणजे मीठ, आणि लोणादिनी तर लोण आदिनी म्हणजे लोण इत्यादी म्हणजे मीठ इत्यादी, म्हणजे त्याने भांडे, तूप किंवा तेल, मीठ इत्यादी च आहारापेत्वा ते सगळे आणून, आहारापेत्वा म्हणजे आपल्या जवळ आणून, एक म्हणते ठप्पेत्वा एका बाजूला ठेवले. आणि मुग्गर आदाय, मुग्गर म्हणजे एक मोठा लाकडाचा दांडा किंवा आपण त्याला काय म्हणू शकतो की बांबूचा दांडा आणून, कासावेन पटिच्छा देत्वा, कासावेन म्हणजे काशाय वस्त्रामध्ये, कासाय म्हणजे भिक्षू झाल्यानंतर किंवा संन्यासी झाल्यानंतर आपण बघतो की संन्यासी जीवनाचे एक विशिष्ट वस्त्र असते की तो मनुष्य संसार त्यागी आहे किंवा त्याने ग्रहत्याग केलेला आहे, हे सर्वसामान्य लोकांना समजावं आणि त्यांच्या लगेच लक्षात यावं म्हणून त्यागमय जीवनाचं जे वस्त्र आहे त्याला काय म्हणतात, कासाव म्हणतात. तर ते कासावेनं म्हणजे त्या काशाय वस्त्रामध्ये पटिच्छा पेत्वा झाकून, पन्न साल द्वारे म्हणजे त्या पाण्याच्या झोपडीच्या द्वारावर, म्हणजे तो पर्णशालेमध्ये राहत होता त्याच्या द्वारावर, बोधिसत्वचं आगमन, बोधिसत्वाचे आगमन, ओलोयक मानो म्हणजे त्याच्या आगमनाची वाट बघत त्याच्या आगमनाकडे अवलोकन करीत तो कधी येतोय, उप संतो विय हुत्वा म्हणजे त्याच्यावर नजर ठेवून निसिद्धी तो तिथे बसला दारामध्ये. बोधिसत्व म्हणजे गोधा, जे बोधिसत्व पूर्व जन्मामध्ये घोरपड होते ते बोधिसत्व गोधा. सायन्न समय संध्याकाळच्या वेळी, तापसस्य संतिकं गमिसामी म्हणजे तपस्व्याजवळ जाईल किंवा तपस्व्याचं दर्शन घेईल असा विचार करून, निखमित्वा आपल्या बिळातून निघून, उपसंकमंतो व तस त्याच्या जवळ जातात. उपसंकमंत म्हणजे जवळ जाणे, तस म्हणजे त्याच्या जवळ जातात. इंद्रिय विकारं दिसवा, तर बोधिसत्व असल्यामुळे त्या घोरपडीला त्या तपस्व्याच्या जवळ जातात. त्याच्या इंद्रियावरील म्हणजे त्याचे जे सिक्स सेन्स आहे इंद्रिय, त्याच्यावर जे विकार आहे ते दिसले. त्याचं मन जे आहे ते तपस्वी जीवनाकडे नसून म्हणजे वेगळ्या उद्देशाने त्याचं मन काय झालेलं आहे, बदललेलं आहे. अशा प्रकारे त्याला बोधिसत्वाला ते दिसलं, घोरपडीला दिसलं आणि त्यांनी विचार केला, नायं तापसो येसु दिवसेसु निसीदनाकारेण निसिन्नो. मग त्यांनी काय विचार केला, नायं न अयं म्हणजे नाही हा तापसो म्हणजे नाही हा तपस्वी, अयेसु दिवसेसु अन्य दिवसाप्रमाणे अन्य दिवसासारखा, निसीदनाकारेण निसिन्नो अन्य दिवशी इतर दिवशी जशा प्रकारे तो बसलेला असतो किंवा आपलं कार्य करत असतो, तप करत असतो, तशा प्रकारे हा आज बसलेला नाही. अज्जेसं मग ओलोकेंतोपी दुट्ठींद्रियो हुत्वा ओलोकेती. अज्जेसं अज्ज एसं आज मी, अज्ज एसं मग आज हा मला, ओलोकेंतोपी हा जा मला अवलोकन करत असताना माझ्याकडे पाहत असताना, दुट्टी इंद्रिय हुत्वा म्हणजे दुष्ट इंद्रियाने युक्त होऊन, ओलोकेती माझ्याकडे बघत आहे, माझं अवलोकन करत आहे. आणि परिगणिसामिती नंगती काय हा मला पकडणार तर नाही, अशा प्रकारे त्याने विचार केला. म्हणजे बोधिसत्वाने काय विचार केला की हा जो तपस्वी आहे तो इतर दिवसाप्रमाणे आज बसलेला नाही आणि इतर दिवसाप्रमाणे तो आज मला अवलोकन सुद्धा करत नाही, तर आज माझ्याकडे तो बघत असताना दृष्ट इंद्रियाने म्हणजे कुठल्या तरी वेगळ्या नजरेने तो माझ्याकडे बघत आहे. काय हा मला पकडणार तर नाही, अशा प्रकारे हा आता मला पकडण्याचा तर विचार करत असावा किंवा पकडणार तर नाही, अशा प्रकारचा विचार बोधिसत्वाच्या मनामध्ये आला. तर इथे जो अंती आहे शेवटी तो न वर अनुस्वार आहे आणि मग इथे ई हे लेटर तिथे येऊन परिगणिसामी नंग म्हणजे मला, आणि न हे नाही या निगेटिव्ह अर्थाने नाही तर सर्वनाम आहे आणि
इति अशा प्रकारे असा विचार त्याच्या मनामध्ये आला. तर असा विचार आला. तर अशा प्रकारे बोधिसत्वाने आपल्याच मनामध्ये विचार केला की हा इतर दिवसाप्रमाणे मला बघत नाही, तर हा मला वेगळ्या दृष्टीने बघत आहे. काय हाच मला पकडणार तर नाही किंवा पकडण्याचा मला विचार करत असावा, असा बोधिसत्व विचार करतो. पुढची स्लाइड. सो तापसस्य हेटावा ते ठत्वा. तो त्या तपस्वेच्या विहाराच्या खालच्या वाऱ्याच्या खालच्या दिशेने थांबून, सो म्हणजे तो म्हणजे कोण? बोधिसत्व. तापसस्य म्हणजे तपस्व्याच्या, हेट्टावाते म्हणजे वाऱ्याच्या खालच्या दिशेने त्याचा जो विहार होता, जी पर्णकुटी होती, त्या पर्णकुटीच्या हेट्टा म्हणजे खालच्या, वाते म्हणजे वारा, त्या वाऱ्याच्या खालच्या दिशेने ठत्वा म्हणजे थांबून किंवा उभा राहून, गोधा मंस गंधं गायत्वा त्याने घोरपडीच्या मांसाचा गंध घेतला. तर मग हे चेक करण्यासाठी बोधिसत्वाने काय केलं की जी त्याची कुटी होती, त्या कुटीच्या दिशेकडून पुढे ज्या दिशेला हवा वाहते त्या दिशेला तो जाऊन थांबला आणि त्या हवेच्या दिशेला थांबल्यानंतर त्याच्या विहाराकडून किंवा तो राहत होता त्या दिशेकडून वाहणारी जी हवा जी खालच्या दिशेला वाहत होती तिथे गेला आणि त्याने त्या हवेचा काय घेतला, हवेचा अनुभव केला. आणि अनुभव करत असताना त्याला त्या घोरपडीच्या मांसाचा सुगंध आला आणि तो सुगंध घेतल्यानंतर त्याने विचार केला, इमिना कूट तापसेन अज्ज गोदा मासं खादिदा. इमिना हे दर्शकवाचक सर्वनाम आहे की या कूट तापसेन, या कपटी तपस्व्याने अज्ज गोदा मासं खादितं, आज काय केलेलं आहे? अज्ज म्हणजे आज, गोधा मनसंग म्हणजे घोरपडीचे मांस, खादितं हे पास्ट पार्टिसिपल आहे, खाल्लं म्हणजे खाल्ल्या गेलेलं आहे किंवा खाल्लेलं आहे. तर आज या कुटील तपस्व्याने घोरपडीचं मांस खाल्लेलं आहे. भविष्यती हे भविष्यकाळी क्रियापद आहे, म्हणजे खाल्लेलं असावं. आज या कुटील तपस्व्याने घोरपडीचं मांस खाल्लेलं असावं. तेने संग रस तन्नाय बधू. तेने संग, तेन एसंग त्या कारणाने हा रस तन्नाय बद्ध, हा त्या तृष्णेमध्ये ओढल्या गेलेला आहे किंवा त्या रस तृष्णेमध्ये बांधल्या गेलेला आहे. अज्ज मंग अतन्नो संतिकं उपसंकमंतं मुग्गरेन पहरित्वा मसंग पच्चित्वा खादितु कामो भविष्यति. हा अज्ज म्हणजे आज, मंग म्हणजे मला, आज मला, अतन्नो संतिकं उपसंकमंतं आज मला याच्या जवळ गेल्यानंतर हा मुग्गरेन पहरित्वा म्हणजे लाकडाच्या दांड्याने मारून, मनसंग पचित्वा खादितु कामो भविष्यति म्हणजे तो काय करणार आहे की माझ्यावर त्या लाकडाच्या दांड्याचा वार करून मला मारून त्याचा मांस शिजवून खाण्याचा विचार करत आहे किंवा करेल. तसं संतिकं अनुपगंत्वा आणि त्याच्यामुळे त्याच्या जवळ न जाता, तसं संतिकं त्याच्या जवळ, अनुपगंत्वा अन उपगंत्वा, अन म्हणजे नाही, उप म्हणजे जवळ आणि गंत्वा व म्हणजे त्याच्या जवळ न जाताच, पटिक्क मित्वा विचारी म्हणजे त्याच्या आजूबाजूला, त्याच्या दूर तो फिरत राहिला, त्याच्या तो दूर फिरत राहिला, त्याच्या जवळ गेला नाही. तापसो बोधिसत्वस्य अनागमनं भावं यत्वा. तपस्व्याने बोधिसत्वाच्या अनागमन भाव, अन आगमन भाव जवळ न येण्याचा भाव जाणून, अन म्हणजे नाही, आगमन म्हणजे येणे आणि भाव म्हणजे ओळख किंवा हा आपल्या जवळ येत नाही अशा प्रकारचा भाव, अशा प्रकारची ओळख किंवा अशा प्रकारची एक प्रकारचा काय म्हणतात त्याला मानसिक विचार जाणून, यत्वा म्हणजे ओळखून जाणून, इमिना अयं मंग पहरितु कामोती यातं भविष्यति म्हणजे इमिना याला, याने समजले असावे, इमिना यातं भविष्यति. हा इमिना शब्द जो आहे यातं भविष्यति याच्या सोबत घ्यायचा आहे. इमिना यातं भविष्यति याने जाणले असावे, अयं मंग पहरितु कामो हा मला मारू इच्छितो.
याने हे जाणले असावे की हा मला मारू इच्छितो, म्हणजे तो तपस्वी त्याला मारू इच्छितो, म्हणजे मी त्याला मारू इच्छितो, म्हणजे कोण? तपस्वी त्याला मारू इच्छितो, असं त्या गोधाने जाणलं असावे, असा विचार त्या तपस्व्याने केला. आणि तो विचार करून तो म्हटला की तेन कारणेने नागच्छति, असा विचार त्या गोधाने केला असावा आणि म्हणून तो माझ्याजवळ येत नाही, असा विचार त्या तपस्व्याने आपल्या मनातल्या मनात केला. जे तपस्व्याने मनातल्या मनात असा विचार केला की ह्या घोरपडीने जाणले असावे की हा तपस्वी मला मारू इच्छितो आणि त्यामुळे तो माझ्या जवळ येत नाही, असा विचार त्या तपस्व्याने आपल्या मनामध्ये केला. आणि त्यानंतर अनागच्छंत अनागच्छंता अनागच्छंत स पिस्स कुतो मुच्छती इति मुगरंग निहरित्वा खिप्पी, म्हणजे त्याने काय विचार केला की पण जो येतच नाही त्याच्यापासून आपल्याला सुटका कशी होणार, म्हणजे अनागच्छंत स पिस्स कुतो मुच्छती, म्हणजे अन आगच्छंत स तस पी अस कुतो मुक्ती, म्हणजे जो आपल्या जवळ येतच नाही त्याच्यापासून आपण सुटका कशी करून घेणार किंवा त्याला आपण कसं मारणार, असा विचार करून मुगरंग निहरित्वा खिप्पी, त्या असे म्हणून त्याने लाकडाचा दांडा त्याने ज्या म्हणजे भगव्या वस्त्रामध्ये किंवा काशाय वस्त्रामध्ये गुंडाळून ठेवला होता तो बाहेर काढला आणि तो त्याला फेकून मारला. तो दांडा काढून त्याच्या दिशेला फेकला, म्हणजे त्या घोरपडीला मारण्यासाठी त्याने तो लाकडाचा दांडा त्या घोरपडीच्या दिशेने फेकला. पुढची स्लाइड. सो तत्स अग्गनंगुठेनमेव आसादेसी, तर तो त्याच्या अग्र बोटाला लागला, तर तो त्याच्या म्हणजे बोधिसत्वाच्या पुढच्या बोटाला म्हणजे अंगठ्याला लागला. अग्र अंगुठेनं म्हणजे अंगठ्यालाच लागला, म्हणजे तो दांडा त्या बोधिसत्वाच्या अंगठ्याला लागला. आणि त्यानंतर काय झालं, बोधिसत्व वेगेन वम्मिकं पविसित्वा, मग तो दांडा लागल्यामुळे की आता आपलं काही खरं नाही, म्हणजे हा तपस्वी आपल्याला मारू इच्छितो आणि आपला जीव सुद्धा जाऊ शकतो, म्हणून बोधिसत्वाने वेगेने म्हणजे अतिशय झपाट्याने अति जलदपणे वम्मिकं पविसित्वा, वम्मिकं म्हणजे वारुळामध्ये त्या घोरपडीच्या घरामध्ये पविसित्वा प्रवेश करून, हे त्वांत प्रत्यय आहे. अयेन छिद्देन दुसऱ्या छिद्रामधून, अयेन छिद्देन दुसऱ्या छिद्रामधून, आपल्याला माहित आहे की वारुळाला खूप छिद्र असतात, तर दुसऱ्या छिद्रातून सिसंग उक्की पित्वा, सिसंग म्हणजे आपलं तोंड आपलं डोकं, उक्की पित्वा बाहेर काढून अंबो कूट जटिल, अरे कुटील जटिला, अहं तव संतिकं उपसंकमतो, मी तुझ्या जवळ आलो होतो, म्हणजे मी तुझ्या जवळ आलो होतो कशासाठी, शिलवाती संयाय, तू शिलवान आहेस असे समजून मी उपसंकमी तुझ्या जवळ आलो होतो. अरे कुटील जटिला, जटा वाढवणाऱ्या तपस्व्या, मी तुझ्या जवळ, तू शिलवान आहे असे समजून मी तुझ्या जवळ आलो होतो. इदानी पण ते मया कुट भाव यातो, इदानी पण आता मी, ते म्हणजे तुझा, कुट भाव यातो आता माझ्याकडून तुझा कुटील भाव ओळखला गेला, म्हणजे हा कर्मणी प्रयोगातील वाक्य. इदानी म्हणजे आता, ते म्हणजे तुझा, मया म्हणजे माझ्याकडून, बाय द मी, कुट भाव यातो आता माझ्याकडून तुझा कुटील भाव ओळखला गेला, म्हणजे तू कुटील आहे, म्हणजे फसवा आहे, मायावी आहेस असं मी ओळखलेलं आहे. तादिसस्स महाचोरस्स किंग इमिना पप्पजा लिंगेनाती वत्वा, मग तो काय म्हटला की अशा मोठ्या चोरासारख्या माणसासाठी हे संन्यासी वेश म्हणजे काय उपयोगाचा, तर काय म्हटलं की तादिसस्स म्हणजे तुझ्यासारख्या, महाचोरास, किंग इमिना याने काय होणार, पपज्जा लिंगेन म्हणजे तू जो संन्यासी वेश घेतलेला आहे त्याचा काय उपयोग,
वत्वा असे म्हणून तंग गरहंतो त्याची निंदा करत, म्हणजे तुझ्यासारख्या महाचोराने असा प्रवज्याचा म्हणजे प्रवज्येचा गृहत्यागाचा संन्यासी वेश घेतल्याने काय उपयोग होणार आहे, त्याचा काय फायदा आहे, अशा प्रकारे म्हणून तंग रहितो, तर त्या तपस्व्याची निंदा करीत. इमंग गाथा माह, ही गाथा म्हटली. तर ही संपूर्ण जी स्टोरी आहे ती एका गाथेमध्ये काय केलेली आहे, पूर्ण बांधल्या गेलेली आहे. म्हणजे ती एक गाथा जरी समजली तरी ही पूर्ण स्टोरी समजत होती. तर बुद्धाच्या काळामध्ये ह्या जातक कथा ज्या होत्या त्या, आता आपण एवढी जी स्टोरी बघतो ती काही स्टोरी नव्हती. फक्त एक जातक कथा म्हटली ही तरी त्याचा अर्थ समजला जात होता की ही पूर्ण स्टोरी होती. परंतु नंतर ह्या जातक कथा हळूहळू बदलत गेल्या किंवा सांगणं बंद झाल्या. त्या पाठांतर करणारे भिक्खू होते बुद्धांच्या काळातले, ती पाठांतराची परंपरा बदलत गेली आणि मग ते सगळं साहित्य श्रीलंकेमध्ये गेलं आणि भारतामध्ये काही राहिलं नाही. आणि त्यानंतर मग 4व्या-5व्या शतकामध्ये आचार्य बुद्ध घोषांना ह्या सगळ्या कथा परत श्रीलंकेमधून जाऊन लिहाव्या लागल्या आणि मग ही जी गाथा आहे या गाथेवरून ती स्टोरी पूर्ण परत तयार करण्यात आली. तर ही जी गाथा आहे हीच काय जातक आहे. ही जी गाथा आहे 2 ओळीची, किंग ते जटिलाई दुमेधं किंग ते अजिन साटिया अभ्यंतरं ते गहनं बाहिरं परिमज्जसी ती. तर एवढी जी गाथा आहे म्हणजे खरं जातक आहे आणि बाकीची जी स्टोरी आहे ती काय अठ्ठकथा आहे. अठ्ठकथा म्हणजे काय की या गाथेचा अर्थ सांगणारी कथा, म्हणून तिला काय म्हटलेलं आहे, अठ्ठकथा. तर आपण आतापर्यंत पचुपन्न वस्तू बघितली, अतीत वस्तू बघितली आणि ही जी गाथा आहे आणि या गाथेचे मग हे शब्दार्थ आहेत जे आपल्या स्क्रीनवर दिसत आहे. तर आपण ही जी गाथा आहे ती बघूया. हे शब्दार्थ आहे. सो तस्स अंगुठेन आदासी, म्हणजे बोधिसत्वाच्या अंगठ्याला लागली. बोधिसत्व वेगेन वम्मिकं पविसित्वा, बोधिसत्व झपाट्याने वारुळात शिरला. अयेन चिद्देन शिसंग, पुक्की पित्वा, दुसऱ्या छिद्रातून डोकं वर काढून. अंबो कुट जटिल, अरे कपटी जटा वाढलेल्या तापसा. अहं तव संतिकं उपसंकमंतो शीलवाती संयाय उपसंकमी, मी तुझ्याकडे येताना हा शील संपन्न नीतिवान आहे असे समजून अशी समजूत करून आलो होतो. इदानी पण ते मया कुट भावयातो, पण आता मला तुझा कपट कळून आला आहे. तादिसस महाचोरस, अशा मोठ्या चोरासारख्या. किंग इमिना पब्बज्जा लिंगेनाती, या संन्याशाच्या वेशाचा काय उपयोग आहे. त्वं वत्वातं गरहंतो, असे म्हणत त्याला दोष देत त्याची निंदा करीत. दोष देत म्हणजे काय, त्याची निंदा करीत. इमं गाथा माह, ही गाथा म्हणाला. काय गाथा म्हणाला, किंग ते जटाई दुमेधं किंग ते अजिन साटिया अभ्यंतरं ते गहनं बहिरं परिमज्जसीती. म्हणजेच काय की दुमेध म्हणजे अरे मूर्खा, दुर्बुद्धी असलेल्या माणसा. किंग ते जटाई, तुझ्या जटांचा काय उपयोग, म्हणजे तू जटा वाढवल्या त्याचा काय उपयोग, तुझ्या जटाचा काय, तुझ्या जटा काय उपयोगाच्या. आणि किंग ते अजिन साटिया, आणि किंग म्हणजे काय, ते म्हणजे त्या. अजिन म्हणजे अजिन साटिया म्हणजे हरणाच्या कातडी सारख्या वस्त्रांचा. अजिन म्हणजे अजिन याच्यासाठी वापरलेला असतो की जे अजिन जातीचं मृग असते त्याच्या बेंबीमध्ये कस्तुरी असते आणि त्याचा सुगंध पसरत असतो. तर असा मृग हा अत्यंत दुर्मिळ असतो. तर त्याचं वस्त्र, तू दुर्मिळ अशा मृगाचं वस्त्र, साठिया म्हणजे वस्त्र. तर अजिन त्याच्यासाठीच म्हटलेलं आहे की जे दुर्मिळ असं जे ज्याच्या कस्तुरी मृग असतो, तर त्या कस्तुरी मृगाच्या कातडीचा उपयोग करणारा किंवा त्याच्या कातडीचं वस्त्र घालणारा, त्याचा काय उपयोग आहे. अभ्यंतरंग ते गहनं, म्हणजे अभ्यंतरंग म्हणजे अंतरंग,
आतून तुझं अभ्यंतरंग म्हणजे आतील, तुझं अंतरंग काय ते गहन अंधाराने भरलेले आहे. म्हणजे तुझं अंतर्मन जे आहे ते काय झालेलं आहे, अंधाराने भरलेलं आहे. तुझ्या मनामध्ये अनेक वाईट विचार आहेत आणि बाहिरंग परिमज्जसी, तू बाहेरून स्वच्छता दाखवित आहेस. म्हणजे तुझं मन कपटाने भरलेलं आहे आणि बाहेरून तू संन्यासी असल्यासारखं सगळ्यांना दाखवत आहेस. तर याचा काय उपयोग, अशा प्रकारची गाथा बोधिसत्वाने म्हटली. तर जातकाचा हा तिसरा पार्ट आहे, म्हणजे गाथा. तर आपण वर्तमान कथा, त्यानंतर अतीत कथा आणि गाथा बघितली आणि त्यानंतर चौथा भाग असतो स्पष्टीकरण. आता या गाथेचा अर्थ दिलेला आहे, त्याचं स्पष्टीकरण दिलेलं आहे. तर या गाथेतले शब्द घेतलेले आहे आणि त्याचं स्पष्टीकरण आपल्याला पुढे सांगितलेलं आहे. तर या गाथेचा अर्थ किंवा तात्पर्य आपल्याला थोडक्यात असं म्हणता येते की ही गाथा एका खोट्या साधू विरुद्ध उपदेश केलेली आहे, जो बाह्य रूपाने तपस्वी वाटतो, जटा कातडीचे वस्त्र घालतो, पण त्याचे अंतःकरण अशुद्ध आणि पापमय आहे. बोधिसत्व त्याला म्हणतात की केवळ बाह्य साधू सज्जा ठेवून, म्हणजे बाह्य रूपाने साधू सारखा वागून कोणी शुद्ध होत नाही. मन आणि वर्तन शुद्ध असणं महत्वाचं आहे. तर या गाथेचं तात्पर्य आपल्याला अशा प्रकारे दिसून येतं. त्यानंतर आता इथे जे आहे तथ्य, म्हणजे इथे या ठिकाणी म्हणजे या गाथेमध्ये किंग ते जटाई दुमेधा, आता या गाथेतला हा जो म्हणजे शब्द आहे किंवा ही गाथा आहे, त्या शब्दांचे काय अर्थ आहे, तर त्याचं स्पष्टीकरण आचार्य बुद्ध घोषांनी असं दिलेलं आहे. म्हणजे हे सगळं जे स्पष्टीकरण आहे ते आचार्य बुद्ध घोषांचं आहे. तर बुद्ध घोष काय म्हणतात की किंग ते जटाई दुमेधा, म्हणजे अबो दुमेध, अरे अरे मूर्ख बुद्धीच्या माणसा, निपय्य म्हणजे नि म्हणजे नाही आणि पय्य म्हणजे प्रज्ञा, प्रज्ञा नसलेल्या, एतापजितेन धारी तब्बा जटा, अशा जटा तुला काय उपयोगाच्या, एता म्हणजे अशा प्रकारच्या, पबजितेन म्हणजे प्रवज्जिताने, तृतीया विभक्ती एक वचन, धारे तब्बा धारण केलेल्या म्हणजे धारण करण्यायोग्य, जटा म्हणजे केस किंवा जटा वाढवलेल्या जटा, काय उपयोगाच्या, पबज्जा गुण रहितस्स, म्हणजे तू काय प्रवज्जा गुणाने रहित आहे, तुझ्यामध्ये कुठल्याही प्रकारे प्रवज्जेचे संन्यासाचे गुण नाहीत. किंग ते जटाई ती अत्तो, किंग ते ताही जटाई अत्तो, म्हणजे तू कसा आहेस, विवेक शून्य आहेस, तुझ्यात प्रवज्जा गुण नाही, तू विवेक शून्य आहेस, संयमी नाही म्हणजे संयमी नाही आणि पवित्र जीवनाच्या गुणांपासून तू काय वंचित आहे. त्यासाठी अशा जटांचे कोणतेही मूल्य नाही. किंग ते ताही जटाई अथो, अथो म्हणजे त्याचा अर्थ किंवा मूल्य, त्यातला काही किंमत नाही. तू जटा वाढवल्याने त्या जटेला काही किंमत नाही, कारण तुझ्यामध्ये काही नाही, विवेक नाही, पवित्रता नाही आणि संन्यासी जीवनाचे कोणतेही गुण नाही आणि तू केवळ काय केलेले जटा वाढवलेल्या, त्यामुळे त्याला काही मूल्य नाही. किंग ते अजिनासाठी अजिनासाठी आती, त्याचप्रमाणे तू ग्रहण करतोस त्यालाही काही, तुझे हरणाच्या कातडीचे काय करतो वस्त्र धारण करतो त्यालाही काही उपयोग नाही. अनु छ विकस संवरस अभाव कालो पठ्ठाय किंग ते अजिनासाठी, त्याचप्रमाणे तू तर हे जे आहे मूळ गाथेचा अर्थ आपण इथे परत दिलेला आहे. तर काय म्हटलेलं आहे, अरे मूर्ख बुद्धीच्या मनुष्य, अब्बो दुमेध निपय्य एता पबजितेन, नेक्स्ट लाईन करा, निपय्य एता पबजितेन धारे तब्बा जट, म्हणजे निपय्य म्हणजे काय, समज नाही, विवेक नाही, आत्मानुशासन नाही, म्हणजे स्वतःच, आता इथे आत्मानुशासन झालं म्हणजे स्वतःच तुला अनुशासन नसलेल्या, म्हणजे निर्विवेकी अशा
व्यक्तीने किंवा प्रवज्जिताने धारेतब्बा जटा, तर अशा जटा धारण करणं योग्य नाही किंवा केस वाढवणं योग्य नाही. त्यानंतर पपज्जा गुण रहितस किंग ते ताही जटाई, ज्याच्यात पपज्जा म्हणजे संन्यासाचे किंवा प्रवज्जेचे, गुण म्हणजे सद्गुणच नाहीत, किंग ते ताही जटाई, अशा व्यक्तीस अशा जटांचा काय उपयोग आहे. ताही म्हणजे तुला, त्या जटांचा काय उपयोग आहे. अजिनसाठी तर हरणाचे जे कातड आहे अनुछविकस म्हणजे शोभा देणार नाही, तुझ्या योग्य नाही. अनुछविकस तुझ्या योग्य नाही. संवरस म्हणजे तुझ्यामध्ये संयम नाही. अभाव काल तो पठ्ठाय म्हणजे त्याचा काय आहे, दीर्घ काळापासून अभाव आहे. किंग ते अजिनसाठी या, आणि त्यामुळे हरणाची कातडी परिधान करणं ही सुद्धा तुझ्या उपयोगाची नाही, त्याचा तुला काही लाभ नाही. पुढची स्लाइड. अभ्यंतरंग गहनंती. आता अभ्यंतरंग गहनंती म्हणजे आतून तुझं मन काय आहे, भरलेलं आहे. अभ्यंतरंग म्हणजे अंतर्मन, ते म्हणजे तुझं. गहनंती म्हणजे काय, वाईट गुणांनी भरलेलं आहे. तव अभ्यंतरंग हृदय, तुझे जे अंतर्मनातील अंतर्मन आणि हृदय आहे. रोग सदिस मोहगणेन म्हणजे रोगाने, राग दोष मोहगणेन लोभ द्वेष मोहाने भरलेले आहे. गहनंग पटिछन्न ते काय अत्यंत झाकलेलं आहे, गुप्त आहे. बाहिरंग परिमज्जसी आणि बाहेर तू दिखावा करतो, बाहेर तू दाखवण्याचा मी चांगला संन्यासी असा दाखवण्याचा प्रयत्न करतोस. सोत्वंग अभ्यंतरे गहने म्हणजे तू आतून कसा आहे, एकदम घाणीने भरलेला आहेस. आणि नानादिनी चेव लिंग हनेन च बाहिरंग परिमज्जसी, आणि आंघोळ वगैरे करून स्नान वगैरे करून बाहेरून तू मी चांगला संन्यासी अशा प्रकारे दाखवण्याचा प्रयत्न करतोस. तंग परिमज्जंतो कंची क पुरिताल भूवीय वीस पुरित चाटी वीय आसी वीस पुरित वम्मिको वीय गुथ पुरित चित्त घटो वीय च बही मठ्ठो व होसी किंग तया चोरेन इदं वसंतेन सिद्धं इतो पलायाही नो चे पलायासी गामवासिनं ते आचिक्खित्वा निग्रहं कारा पेसामिती. तर काय म्हटलेलं आहे की बोधिसत्वाने की तू काय केलेलं आहे, बाहेरून आपल्याला शुद्ध दाखवतोस स्नान जटा वगैरे वापरून. अशा पद्धतीनं स्वतःचं बाह्य रूप स्वच्छ करून तू स्वतःला काय दाखवतोस, ज्याच्या तुलनेत तू म्हणजे कांजीने भरलेली लाकडी बाटली सारखा कंजी क पुरित लाभू. कंजी क पुरित लाभू म्हणजे कांजीने भरलेली लाकडी बाटली सारखा आहे. म्हणजे एखाद्या लाकडी बाटलीमध्ये किंवा लाकडी ओंडक्यामध्ये एक कांजी भरावी किंवा खीर भरावी त्याच्यासारखा आहे. आणि बाहेरून सुंदर आतून आंबट आणि फुगलेल्या रिकाम्या घड्याळासारखा आहे. वीस पुरित चाटी म्हणजे फुगलेल्या रिकाम्या घड्यासारखा आहे. काय केलेलं आहे की फुगलेल्या रिकाम्या घड्यासारखा आहे. त्यानंतर आसी वीस पुरित वम्मिकं सापांनी भरलेल्या उंदीराच्या बिळासारखा आहे. म्हणजे उंदरांचं बीळ असावं आणि त्याच्यामध्ये साप असावं. आसी वीस म्हणजे साप, पुरित म्हणजे भरलेल्या, आणि वम्मिक म्हणजे बीळ. तर विषारी सापांनी भरलेल्या उंदराच्या बिळासारखा आहे. घाणेने भरलेल्या कशासारखा आहे, कळशी सारखा आहे. गुथ पुरित चित्त घटो घाणेनी भरलेली
कळशी असावी त्यासारखा आहे. बही म ठोव होसी, म्हणजेच तू फक्त बाहेरून धार्मिक दिसतोयस पण आतून पूर्णतः भ्रष्ट आहेस. किंग तया चोरेन इमंग वसंतेन, अशा चोरासारख्या ढोंगी माणसाला येथे का राहू द्यायचं. सिग्गंग इतो पलायाही, लगेच तेथून निघून जा, म्हणजे लगेच तू या ठिकाणावरून निघून जा. नोचे पलायासी, जर तू इथून पळाला नाहीस, जर तू इथून निघाला नाहीस तर मी काय करेन, मी गावकऱ्यांना तुझी खरी ओळख सांगून तुला शिक्षा म्हणजे निग्रह करायला लावीन. तर काय करेन, तू जर इथून गेला नाहीस तर मी काय करेन की गामवासीनं ते आचिकित्वा, गावकऱ्यांना सांगून निग्रहंकारापेसामिती, निग्रहंकारापेसामिती म्हणजेच काय की मी तुला शिक्षा द्यायला लावीन, तुला इथून पळायला लावीन, घालवून द्यायला लावीन. तर अशा प्रकारे बोधिसत्वाने त्या कुटील तपस्व्याला उपदेश दिला. एवं बोधिसत्व कूट तापसं तज्जेत्वा, अशा प्रकारे बोधिसत्वाने त्या कुटील तपस्व्याला ढोंगी साधूला धमकावले. तज्जेत्वा म्हणजे काय केले, त्याला धमकावले. आणि वम्मिकमेव पाविसी, आणि तो आपल्या बिळात निघून गेला. कूट तापसोपी ततो पक्कामी, आणि कुटील तपस्वी होता जो ढोंगी साधू होता तो तिथून निघून गेला. तो सुद्धा काय झाला, ततो पक्कामी, तिथून निघून गेला. पुढची स्लाइड. आता जातकाचा 5वा भाग आहे की संमोधान किंवा आपण त्याला जातकाची जुळवणी. तर हे जातक सांगताना आता बुद्ध म्हणजे त्या ढोंगी साधूला किंवा बुद्धाच्या काळामध्ये जो ढोंगी भिक्खू होता त्याला उद्देशून ही गोष्ट सांगितली की बुद्धाच्या जीवनामध्ये तो जो भिक्खू होता तो अशाच प्रकारे वागत असावा. आणि इतर भिक्खूने बुद्धांकडे जाऊन तक्रार केली की हा भिक्खू अशा प्रकारे वागतो. तेव्हा बुद्धांनी भूतकाळातील म्हणजे बोधिसत्व असतानाची गोष्ट सांगितली आणि बुद्ध म्हटले की हा जो भिक्खू आहे तो आताच असे वागत नाही, तर भूतकाळामध्ये जेव्हा मी बोधिसत्व होतो तेव्हा सुद्धा हा अशा प्रकारचा ढोंगी तपस्वी होता आणि तेव्हा सुद्धा तो अशा प्रकारे जीवन जगत होता. तर हे सांगण्यासाठी बुद्ध इथे त्या जातकाची जुळवणी करतात आणि सांगतात सत्ता इमंग धम्म देसन हारित्वा, म्हणजे भगवान बुद्धांनी ही धम्म देसना सांगून जातकं संमोधानेसी, जातकाची जुळवणी केली. आणि ते म्हटले तदा, त्या काळी म्हणजे जेव्हा मी बोधिसत्व होतो तेव्हा, त्यावेळी कूट तापसो, मी जेव्हा बोधिसत्व होतो तेव्हा जो कुटील तपस्वी होता अयं कुहको, हाच तो ढोंगी संन्यासी, आज तो ढोंगी तपस्वी आहे. कुहको अहोसी, तेव्हाही हा सुद्धा अशा प्रकारचा ढोंगी तपस्वी होता. तो हा सध्याचा कपटी भिक्खू आहे किंवा ढोंगी भिक्खू आहे. पुरी तापसो पुरीमो शीलवंत तापसो, पुरीमो शीलवंत तापसो, म्हणजे पूर्वी जो पूर्वीचा सदाचार असलेला तपस्वी होता तो सारीपुत्त होता. पुरीमो शीलवंत तापसो सारीपुत्त, म्हणजे पूर्व काळामध्ये हा ढोंगी भिक्खू त्या आश्रमात किंवा त्या विहारात येण्यापूर्वी जो शीलवान तपस्वी होता तो सारीपुत्त थेर जे होते ते शीलवान तपस्वी होते. आणि गोधा पंडितो पण अहमेव अहोसी, आणि गोधा म्हणजे जी घोरपड होती किंवा बुद्धिमान शहाणा प्राणी होता, अहमेव अहोसी, तो मीच होतो. अहंग एव अहोसी, अहंग, आता हवर अनुस्वार दिला की ते एव होते मेवच्या ऐवजी, म्हणजे मेव म्हणजे इथे एव हा जो शब्द आहे मेवचा एव झाल्यावर तर एव हा शब्द त्याच्यावर जोर देण्यासाठी वापरलेला आहे, म्हणजे मीच अहोसी म्हणजे होतो. तर अशा प्रकारे बुद्धाने म्हणजे पूर्वजन्मामध्ये जो व्यक्ती होता तर याच्यातून आपल्याला असं दाखवलेलं आहे की माणसाचा जो स्वभाव आहे तो कितीही जन्म झाले, कितीही वर्ष झाले, जर त्यांनी ठरवलं नाही आपल्याला बदलायचं आहे तर तो त्याचा स्वभाव कधीही बदलत नाही.
कल्पो न कल्पतो त्याचा स्वभाव तसाच राहतो. जर आपल्याला आपला स्वभाव बदलायचा असेल तर आपल्याला प्रयत्नपूर्वक तो बदलला पाहिजे. अदरवाईज कितीही युग गेले, कितीही म्हणजे कल्पकोटी वर्ष गेले तरी माणसाचा स्वभाव तसाच राहतो, तो काही बदलत नाही. म्हणून बोधिसत्वाने प्रयत्नपूर्वक आपल्याला आपला विकास करण्यासाठी 10 पारमी सांगितलेले आहे. आणि जर आपण कितीही शीलवान दाखवत असू आणि आपण स्वतःला बदलवत नसू तर आपला स्वभाव, आपलं जगणं, आपलं वागणं या त्या ढोंगी कपटी भिक्खू सारखंच कायमस्वरूपी राहते, ते काही बदलत नाही. हा एक संदेश आपल्याला याच्यातून दिसतो. तर इथे हे जातक गोध जातकाचं म्हणजे संपलं. आता आपल्याला पुढच्या जातकाकडे जायचं आहे, तर ते आहे गोधा जातक. तर याच्यामध्ये सुद्धा असे 5 भाग आहेत. तर इथे सुद्धा पचुपन्न वस्तू आहे. तर याच्यामध्ये आता ही स्टोरी तुम्हाला बऱ्यापैकी समजली असेल, पूर्ण समजली नाही तरी. तर आपण आता ही दुसरी स्टोरी बघूया, नंतर याच्यावर आपण चर्चा करू. न पाप जन संसेवे संसेवी इति इदम सत्ता वेळुवने विहरंतो एकं विपक्क सेविंग भिक्कुंग आरंभं कथेसी. न म्हणजे नाही, पाप जनं संसेवेती म्हणजे पापी माणसाच्या संगतीत राहू नये. न म्हणजे नाही, पापंग म्हणजे पापी, जनंग म्हणजे लोक, माणूस, आणि संसेवेती म्हणजे त्याच्या सेवेत राहू नये, त्याच्या संगतीत राहू नये, त्याच्या सोबत राहू नये. तर अशा प्रकारचा उपदेश, पापी माणसाच्या संगतीत राहू नये अशा प्रकारचा उपदेश भगवान बुद्धाने इदम सत्ता जेतवने इदम सत्ता वेळुवने विहरंतो. तर इथे भगवान बुद्ध वेळुवनात राहत असताना, हे प्रेझेंट पार्टिसिपल आहे, एकं विपक्ख सेविंग म्हणजे एका दुसऱ्या पंथाच्या भिक्खूला आरंभं म्हणजे उद्देशून कथेसी सांगितलेली कथा. तर भगवान बुद्धाच्या संघामध्ये किंवा भिक्खू संघामध्ये अनेक प्रकारच्या लोकांनी प्रवेश घेतलेला आपल्याला माहित आहे, वेगवेगळ्या कारणासाठी घेतलेला आहे हेही माहित आहे. तर अनेक दुसऱ्या पंथाचे लोक, दुसऱ्या संप्रदायाचे लोक ते आपलाच संप्रदाय म्हणजे पूर्वीचा संप्रदाय डोक्यात ठेवून बुद्धाकडे यायचे आणि त्या संप्रदायानुसार जीवन जगायचे, आपला फायदा करून घ्यायचे. आणि बुद्धाने असंच सांगितलं असं म्हणून ते लोकांना उपदेश करायचे. तशा बऱ्याच घटना आपल्याला पाली साहित्यामध्ये म्हणजे बघायला मिळतात. तर दुसऱ्या पंथाचा जो अनुयायी होता तो भिक्खू संघामध्ये आला, असलेल्या भिक्खूच्या संदर्भात ही गोष्ट सांगितलेली आहे. तर ही सध्याची गोष्ट महिरामुख जातक कथा जातकात सांगितलेल्या कथेप्रमाणे आहे. तर महिरामुख नावाचं एक जातक आहे, तिथे सुद्धा ही गोष्ट आलेली आहे. तर त्या जातकासारखी ही कथा आहे किंवा त्या जातक कथेसारखी ही कथा आहे. तर ते महिरामुख आपण जातक काही बघणार नाही, आपण हेच जातक बघणार आहोत. जेव्हा पुढचं व्याख्यान होईल तेव्हा तुम्हाला तेही बघायला मिळेल. तर आता ती वर्तमान काळातील गोष्ट आहे की भगवंताने ती कथा का सांगितली. तर आपल्याला आता ही भूतकाळामध्ये भगवान बुद्ध जेव्हा बोधिसत्व होते तेव्हा काय घटना घडली ही बघायची आहे. तर त्याला अतितवत्व असं म्हटलेलं आहे. अतिते वाराणसीयं ब्रह्मदत्ते रज्जं कारयन्ते बोधिसत्व गोधा योनियं पटिसंधी गई. तर प्राचीन काळी वाराणसीमध्ये ब्रह्मदत्त नावाचं जे कुळ आहे किंवा ब्रह्मदत्त जे राजे आहेत ते राज्य करत असताना बोधिसत्वाने गोधा योनियं पटिसंधी म्हणजे घोरपडींच्या कुळामध्ये त्यांनी काय केलं, जन्मग्रहण केला. सो वयपत्तो, आणि वयात आल्यानंतर, वयपत्तो म्हणजे काय, मोठा झाल्यावर, वयात आल्यावर नदी तीरे नदीच्या किनाऱ्यावर असलेल्या महाबिले म्हणजे मोठ्या बिळात अनेक गोधा सतपरिवारो वासं कप्पेसी म्हणजे अनेक गोधांच्या कुटुंबासह राहत होता. अनेक गोधा म्हणजे एकापेक्षा जास्त घोरपडी होत्या म्हणून इथे गोधा आला. आणि पहिल्या जातकामध्ये एकच गोधा होता, एकच घोरपड होती म्हणून तिथे गोध जातक आलं. आणि इथे
बोधिसत्व अनेक गोध म्हणजे अनेक घोरपडींच्या सत म्हणजे 100 शेकडो परिवारो म्हणजे परिवारांसह आणि वासन कप्पेसी म्हणजे राहत होते. तिथे अनेक घोरपडी होत्या, एकापेक्षा जास्त होत्या, म्हणून इथे अनेक वचन आलं. म्हणून इथे गोधा जातक आलं 141 नंबरचं, आणि 138 मध्ये एकच घोरपड होती म्हणून तिथे गोध जातक आलं. एवढाच डिफरन्स आहे आणि स्टोरी दोन्ही जातकाची वेगवेगळी आहे. तस्य पुत्तो म्हणजे हा जो गोधा होता तो बोधिसत्व होता, राजा होता घोरपडींचा, आणि तस्य पुत्तो त्याला एक मुलगा होता गोधा पिल्लको. तर त्याला एक लहान गोधा होता, म्हणजे एक त्याचं पिल्लू होतं, त्याला गोधा पिल्लक म्हटलेलं आहे. म्हणजे त्याचं नाव इथं दिलेलं नाही, पण गोधा पिल्लक म्हणजे त्या गोधाचा लहान मुलगा, तर त्याला गोधा पिल्लक असं म्हटलेलं आहे. एकेन ककंटेकेन सद्दी त्याची एका खेकड्यासोबत काय झाली संथवंकत्वा, त्याची सख्य जोडलं, त्याची मैत्री जोडली. तर एका खेकड्याशी सख्य संबंध ठेवून त्याच्याशी मैत्री करून, सद्दी म्हणजे बरोबर, संथवंग म्हणजे मैत्री, सद्दी ही तृतीय विभक्ती आहे. म्हणून आता हे सगळे शब्द, तसं हे सर्वनाम आहे, पुत्तो ही प्रथमा विभक्ती आहे, आणि गोधा पिल्लको हे सुद्धा एक वचन आहे. तर एक नाऊन आहे आणि त्याचं विशेषण आहे. तर गोधा पिल्लको म्हणजे गोधाचा मुलगा, आणि पुत्तो हे त्या संबंधानं आलेलं नाव आहे. एकेन ककंटकेन सद्दी हे सगळे तृतीय विभक्तीतलेच शब्द आहे आणि एकाच विभक्तीतले आहे. तर एका खेकड्याबरोबर संतवंकत्वा म्हणजे मैत्रीपूर्ण संबंध ठेवून, तेन सद्दी त्याच्यासोबत संमोदमान विहरंती म्हणजे त्यासोबत गोड बोलून किंवा गोड संबंध ठेवून, विहरंतो म्हणजे राहत असताना, वावरत असताना. ककंटकं परिसज्जी सामिती अवत्थरती. तर तो म्हटला की राहत असताना तो एके दिवशी म्हणाला, काय त्याने विचार केला, म्हणाला म्हणजे तो मनामध्ये विचार केला की हा काटेरी प्राणी दूर करूया. ककंटकं परिसज्जी सामी म्हणजे या काटेरी प्राण्याला म्हणजे या खेकड्याला मी काय करीन, अवत्थरती म्हणजे काय करीन, मी त्याला दूर सारीन, माझ्यापासून दूर सारीन आणि मी एकटाच राहील, अशा प्रकारे त्याने विचार केला. म्हणजे असे म्हणून तो त्याला झाकून टाकतो, म्हणजेच त्याला त्रास देण्याचा किंवा संपवण्याचा प्रयत्न करतो. हा गर्भित अर्थाने आलेला शब्द आहे. पुढची स्लाइड. तेन तस्य तेन सद्दी विश्वासं गोधा राजस्य आरोचेन्सु. तस्य तेन सद्दी विश्वासं गोधा राजस्य आरोचेन्सु. तर त्यांनी गोधा राजाला सांगितले, तेन सद्दी विश्वासं म्हणजे त्यांच्या बद्दलचा हा जो संबंध आहे, विश्वासं म्हणजे विश्वास किंवा विचार, गोधा राजस्य आरोचेन्सु म्हणजे त्या गोधांचा जो राजा होता, बोधिसत्व होता, त्याला सांगितलं. तर त्यांनी गोधा राजाला सांगितले की त्याचा त्या कंकटा म्हणजे खेकड्यासोबत विश्वास निर्माण झालेला आहे, विश्वासं म्हणजे मैत्री झालेली आहे. त्यांनी गोधराजाला सांगितलं की माझी त्या खेकड्यासोबत काय झालेली आहे, मैत्री झालेली आहे असं सांगितलं. गोधा राजा पुत्तं पक्कोसापित्वा असे सांगितल्यानंतर गोधा राजा म्हणजे त्या घोरपडींच्या राजाने, गोधा राजाने पुत्तं पक्कोसापित्वा म्हणजे त्या गोधा पल्लकाला म्हणजे त्याच्या मुलाला बोलवून म्हटलं, तात त्वं अठ्ठाने विश्वासं करोसी. काय म्हटलं की बाळ तू अयोग्य व्यक्तीवर विश्वास ठेवतो आहेस, म्हणजे तू अयोग्य व्यक्तीसोबत मित्रत्व करतो आहेस. तर तात हा अनेक अर्थाने वापरला जातो, म्हणजे वडील असेल तरी त्याच्यासाठी तात वापरला जातो, हे संबोधन आहे. तात लहान असेल त्याच्यासाठी वापरला जातो, तात एखाद्या व्यक्तीला बोलावायचं असेल त्याच्यासाठी वापरला जातो. म्हणजे तात हा जसं कुणालाही संबोधन आहे, आपण कुणालाही उद्देशून वापरू शकतो. तर पाली सुद्धा हा अनेक अर्थाने वापरलेला आहे. तात म्हणजे बाळ, आता वडील मुलाला म्हणत असल्यामुळे तो म्हणतो बाळ. त्वं म्हणजे तू, अठ्ठाने विश्वासन
म्हणजे अठाणे म्हणजे ठाण म्हणजे योग्य ठिकाण, अठाण म्हणजे जिथे विश्वास ठेवण्याचं ठिकाण नाही अशा ठिकाणी. विश्वासन करोसी, अशा ठिकाणी तू विश्वास करत आहेस. म्हणजे अयोग्य व्यक्तीवर जिथे विश्वास ठेवण्याची जागा नाही तिथे तू काय करत आहेस, विश्वास ठेवत आहेस. ककंटका नाम निच्चा जाती का, तर तो काय म्हणतो, ककंटक हे काय आहे, नीच जात आहे. ककंटक खेकडा ही काय नीच जात आहे. नीच जात म्हणजे ज्याच्यावर विश्वास ठेवू शकत नाही अशा प्रकारचा प्राणी आहे. तेही सत्य विश्वासो न कातब्बो, तर अशा व्यक्तीवर किंवा अशा लोकांवर विश्वास ठेवू नये जे नीच जात आहे, जे विश्वास ठेवण्या योग्य नाही. जात हा इथे शब्द जो आलेला आहे म्हणजे विशिष्ट जाती अर्थाने नाही, तर कशा अर्थाने आलेला आहे, स्वभाव अर्थाने आलेला आहे. की अशा स्वभावाच्या, अशा जातीच्या किंवा अशा विचार करणाऱ्या लोकांवर विश्वास ठेवू नये, जो नेहमी काय करत असतो, धोका देत असतो, दगा देत असतो. तर अशा सवयीच्या किंवा अशा प्रकारची जी जात आहे, म्हणजे अशा जात म्हणजे काय की अशा स्वभाव असलेल्या लोकांचा समूह किंवा जात किंवा अशा प्रकारची मानसिक अवस्था असलेल्या लोकांवर विश्वासो न कातब्बो, विश्वास ठेवू नये. सचे त्वंग तेन सद्धी विश्वासन करीससी, सचे म्हणजे जर, त्वंग म्हणजे तू, तेन सद्धी म्हणजे त्याच्या बरोबर, विश्वासन कार्यसी जर तुझ्याबरोबर विश्वास ठेवला, तू त्याच्यासोबत सख्य जोडलंस, तर तंग ककटकं निस्साय सब्बंग पेतंग गोधाकुलं विनासं पापुनी सती, तर तंग ककंटकं निस्साय म्हणजे त्या खेकड्याच्या कारणामुळे सब्ब पेतंग गोधाकुलं, आपलं हे सर्व गोधाकुळ म्हणजे घोरपडींचं कुळ, विनासंग पापुनी सती विनाशाला प्राप्त होईल. आपल्या सर्व घोरपडींचा काय होईल, विनाश होईल. जर त्या खेकड्यावर विश्वास ठेवला, अयोग्य व्यक्तीवर विश्वास ठेवला तर आपला सगळा घात होईल. इतो पठ्ठाय एतेन सद्दी विश्वासं मा आकाशी, इतो पठ्ठाय म्हणजे आतापासून यानंतर, एतेन सद्दी अशा प्रकारची मैत्री, मा आकाशी करू नकोस, अशा प्रकारे तू अयोग्य व्यक्तीवर विश्वास ठेवू नको, मैत्री करू नकोस. सो करोती एव, मग काय झालं, त्याने सांगितल्यावर सुद्धा त्याचा मुलगा त्याच्याशी मैत्री करीतच राहिला. सो करोती एव, तो त्याच्यासोबत काय करत राहिला, मैत्रीच करत राहिलेला आहे. तर आता इथे आपल्याला दिसते हा गोधा राजा आहे, मोठा दिसतो तो, हा त्याचा बाळ आहे का, म्हणजे गोधा पल्लकंग आहे आणि हा कंकटक आहे, खेकडा आहे. तर गोधा राजा सांगतो तरी पण तो आपल्या वडिलांचं म्हणणं ऐकत नाही आणि आपली मैत्री तशीच अयोग्य व्यक्तीसोबत ठेवत राहतोच. तर ही परत स्टोरी आपल्याला इथे दाखवलेली आहे. हा, नेक्स्ट स्लाइड. बोधिसत्व पुन्नंग पुन्नंग कथेन तोपी, बोधिसत्वाने पुन्हा पुन्हा सांगितल्यावर सुद्धा तस तेन सद्दी विश्वासं वारेंतु असक्तंतो, तो तस म्हणजे त्याने, तेन सद्दी म्हणजे त्याच्या बरोबर म्हणजे खेकड्यासोबत, विश्वासं वारेंतु मैत्री पासून दूर जाणं, मैत्री तोडणं, सख्य तोडणं, असक्तंतो म्हणजे तो यशस्वी झाला नाही. तेवढं सांगून सुद्धा तो आपली मैत्री तोडू शकला नाही, त्याच्यावर विश्वास ठेवणं थांबवू शकला नाही. अवसंग अम्माकंग एतंग ककंटकंग निस्सायंग भयंग उपज्जिसती, तर वडिलाने सांगितल्यानंतर सुद्धा तो मुलगा, बोधिसत्वाचा मुलगा न ऐकल्यामुळे त्याने काय केलं, हे पाहून बोधिसत्व म्हणाला, काय म्हणाला, नक्कीच आपल्याला या ककंटकामुळे, खेकड्यामुळे काहीतरी संकट ओढवणारच आहे. अवश्य म्हणजे अवश्य, निश्चितच, अम्माकंग म्हणजे आपल्यावर, एतंग ककंटक निसाय या खेकड्याच्यामुळे, या खेकड्याच्या कारणाने, या खेकड्यामुळे, भयंग उपज्जिसती भय उत्पन्न होणार आहे. फ्युचर टेन्स आहे. तस्मिन उत्पन्ने ते उत्पन्न झाल्यानंतर, पलायन मग्गंग संपादेतु वट्टंती, ते उत्पन्न झाल्यानंतर काय करायला पाहिजे, त्या ते संकट आले तर पळून जाण्यासाठी काहीतरी मार्ग तयार ठेवणे योग्य आहे. तर तो काय म्हटला, तस्मिन उत्पन्ने म्हणजे ते जर संकट उत्पन्न झालं तर, पलायन मग्ग त्या संकटापासून दूर जाण्यासाठी, त्या संकटापासून मार्ग काढण्यासाठी,
पलायन मग्गं संपादयन्तु वठ्ठती, दुसरा मार्ग तयार करून ठेवायला पाहिजे. एतेन पस्सेन वात बिलं कारापेसी, आणि मग त्याने असे म्हणून त्याने एका बाजूला वाऱ्याच्या झऱ्यासारखे, वात त्याला वाऱ्याच्या झऱ्यासारखे म्हणजे वात बिलं, एक बीळ तयार करून ठेवलं. म्हणजे वाऱ्याच्या झऱ्यासारखे, जसा वारा आला आणि पटकन निघून गेला, वारा आला आणि मोठी विंडो असेल तर तो लगेच पास होतो दुसऱ्या विंडोतून, तर दोन्ही विंडो असेल तर अशा प्रकारे त्यांनी काय केलं की जर संकट आलं तर आपल्याला लगेचच पळून जाता आलं पाहिजे, अशा प्रकारचं बीळ किंवा अशा प्रकारचा दुसरा मार्ग बोधिसत्वाने आलेल्या संकटाला सामना करण्यासाठी तयार करून ठेवला. पुढे पुत्तोपिस्स अनुकम्मेन महाशरीरो अवसी, म्हणजे पुत्तोपिस्स म्हणजे पुत्तोपिअस्स, त्याचा मुलगा सुद्धा म्हणजे बोधिसत्वाचा मुलगा सुद्धा अनुकम्मेन म्हणजे क्रमशः महाशरीरोसी मोठा झाला. म्हणजे जो गोदा होता पिल्लू तो सुद्धा बोधिसत्वासारखा मोठा धष्टपुष्ट झाला. ककंटकोपन पण खेकडा, उरीम पमान एव अवसी, पण खेकडा तेवढाच राहिला, त्याची उंची शरीर काही वाढलेलं नाही. इतरो ककंटकं परिसज्जिसामी अनंतर अंतरांतरा अवत्थरति एव ककंटकस्य पपत कुटेन अवत्थरन कालो वियाओसी, सो किल म्हणतो चिंतेसी सचे अयं अयानी कतियानी दिवसानी मग एवं परिसज्जी सती जीवितं मे नत्थी एकेन लुब्धकेन सद्दी एकतो हुत्वा इमं गोदाकुलं विना से सामिती. मग त्याने काय विचार केला की इतरो कंकटकं परिसज्जिसाती, तर मग काय झालं की मी कंकटावर लक्ष ठेवीन. त्याने काय केला, दुसऱ्याने विचार केला कंकटकं परिसज्जिसामिती, म्हणजे मी काय करेन खेकड्यावर लक्ष ठेवीन असे म्हणून अंतरांतरा अवत्थरती एव, म्हणजे अधून मधून तो सतर्क राहत असे. पण ककंटक पब्बत कुटेन अवत्थरन कालो विय होती, पण खेकड्याला ते जणू पर्वत शिखराखाली दडपून टाकल्यासारखे वाटत असे. पण काय झालं की खेकड्याला काय वाटत असे की पब्बत कुटेन पर्वत शिखराखाली अवत्थरन कालो विय होती, म्हणजे दडपून टाकल्यासारखं वाटत असे. सो किल म्हणतो चिंतेशी, तो खूप थकला आणि विचार करू लागला. तो खूप थकला आणि किल म्हणतो म्हणजे थकला आणि विचार करू लागला. सचे अयं अय्यानी कतिपयानी दिवसानी मग एवं परिसज्जिसती, जर हा अजून काही दिवस माझ्यावर अशाच प्रकारे लक्ष ठेवून राहिला, सचे म्हणजे जर, अयं म्हणजे हा, अय्यानी कतिपयानी दिवसानी म्हणजे अशाच प्रकारे अजून काही दिवस लक्ष ठेवत राहिला, तर मग एवं परिसज्जिसती, मी वाचणारच नाही. जीवितं मे नत्थी, माझं जीवनच राहणार नाही. एकेन लुब्धेन सद्दी एकतो हुत्वा, मग त्याने एका शिकाऱ्याची संगनमत करून मग त्याने काय केलं, एकेन लुब्धकेन सद्दी, एका शिकाऱ्याबरोबर एकतो हुत्वा म्हणजे संगनमत करून इमं गोदाकुलं विनाशे सामी, म्या गोधा कुळांचा, घोरपडींच्या कुळांचा काय करेन, विनाश करेन, या संपूर्ण गोधा वंशाचा मी नाश करेन, अशा प्रकारे खेकड्याने विचार केला. नेक्स्ट अतेकं दिवसं, आता एक दिवस, निधाग समये, आता एक दिवस म्हणजे आता एक उन्हाळ्याच्या दिवशी, म्हणजे एके दिवशी उन्हाळ्याच्या काळात मेघा उठे म्हणजे पाऊस पडल्यानंतर वमिक मक्खिका उठंसु, काय झालं, वारुळातून माशी सदृश्य कीटक बाहेर पडले, त्याला काय म्हटलेलं आहे, वमिक मक्खिका, म्हणजे माशांसारखे जे कीटक आहे ते वारुळातून बाहेर पडले. ततो गोदा निखनित्वा, त्यामुळे ज्या घोरपडी होत्या त्या जिकडून तिकडून बाहेर म्हणजे निघाल्या,
तो म्हणजे जिकडून तिकडून, जिथून तिथून. गोधा म्हणजे घोरपडी, निखमित्वा बाहेर पडून, तो अंत प्रत्यय. मक्खी कायो खादंती, त्या बाहेर आलेल्या माशा किंवा कीटक, वारुळातून बाहेर आलेले कीटक ते खाऊ लागले. एको गोधा कुलो, एको गोधा लुद्धको, एको म्हणजे एक, गोधा लुद्धको म्हणजे घोरपड्यांची शिकार करणारा शिकारी. गोधा बिलंग भिंदनताय म्हणजे घोरपडींचं बीळ शोधत ते तोडण्यासाठी. कुदालंग गयत्वा, घोरपडींचं जे वारुळ आहे किंवा बीळ आहे ते तोडण्यासाठी कुदालंग गयत्वा, कुदळ घेऊन. सुनकेई सद्दी म्हणजे आपल्या कुत्र्यांसह अरण्यं पाविसी, अरण्यात शिरला. तर पाऊस आल्यामुळे एक शिकारी घोरपडींना पकडण्यासाठी आणि त्यांचं जे घर आहे ते तोडण्यासाठी एक कुदळ घेऊन आणि जंगली शिकारी कुत्रे घेऊन तो त्या अरण्यामध्ये आला. ककंटको तंग दिसवा, खेकड्याने त्याला पाहून. अज्ज अतन्नो मनोरथंग, अज्ज अतन्नो मनोरथंग पुरेसामी, आज मी माझी इच्छा पूर्ण करेन. अज्ज म्हणजे आज, अतन्नो म्हणजे माझी, मनोरथंग म्हणजे इच्छा. पुरेसामी पूर्ण करीन. तंग असा विचार करून, तंग उपसंकमित्वा त्याच्या जवळ जाऊन. दूरे निपजित्वा दूर पडून राहिला आणि म्हटला भो पुरिसो, भो पुरिस, अरे म्हणजे अहो मनुष्य किंवा अरे मनुष्या. कस्मा अरण्ये विचारसी, तू या जंगलात का फिरतोस, तुम्ही या जंगलात का फिरत आहात. इति पुच्छी असे विचारले. सो त्याने म्हटले गोधानं अत्तायती आह, मी घोरपडी पकडण्यासाठी. गोधानं अत्ताय म्हणजे घोरपडी पकडण्यासाठी. इति आह असे म्हणाला की मी घोरपडी पकडण्यासाठी फिरत आहे, तो असे म्हणाला. सो अहं अनेक सत्तानं गोधानं आसयं जानामी, मग तो खेकडा म्हणाला की मी अनेक सत्तानं म्हणजे अनेक शेकडो, मी शेकडो घोरपडींचं आश्रयस्थान जाणतो, जिथे शेकडो घोरपडी राहतात असं ठिकाण मी ओळखतो. अग्गिंच पलालंगचे आदायंग येई, तर तू काय काय अग्गिंग इथे अनुस्वार दिला की च वेगळा होतो आणि पलालंग ल वर अनुस्वार दिला की च वेगळा होतो. तू अग्नी म्हणजे आग आणि पालापाचोळा, आदाय म्हणजे घेऊन, याही म्हणजे तू, याही म्हणजे ये. तर तू काय कर, पेटवण्यासाठी पालापाचोळा आणि अग्नी घेऊन ये. तत्तंग तंग तत्थ नेत्वा, त्याला तिथे नेऊन. तंग म्हणजे त्याला, तत्थ नेत्वा म्हणजे जिथे घोरपडी होत्या, बोधिसत्व होता तिथे नेऊन. इमस्मिन खाने पलालंग पक्षी पित्वा, या ठिकाणी तो पालापाचोळा टाक आणि अग्निं दत्वा, अग्नी उत्पन्न करून, अग्नी देऊन. धूमंकत्वा, धूर उत्पन्न कर आणि समंता सुनके ठप्पेत्वा, आणि चारही बाजूंना तुझ्या शिकारी कुत्र्यांना उभे ठेवून. सयंग मुग्गरंग हेत्वा, आणि स्वतः तू काय कर, तो मुग्गर घे, जो दांडा आहे मोठा मारण्यासाठीचा तो घे. गहेत्वा निखंता निखंता, निखंता निखंता म्हणजे बाहेर आलेल्या, ज्या ज्या घोरपडी बाहेर पडतील, निघणाऱ्या प्रेझेंट पार्टिसिपल आहे, निघणाऱ्या. गोदा म्हणजे घोरपडींना. पहरित्वा त्यांच्यावर प्रहार करून, तो अंत प्रत्यय. मारेत्वा मारून. रासिंकत्वा त्यांचा ढीक तयार करून. याही घेऊन जा, याही म्हणजे घेऊन जा. तर तू ज्या घोरपडीत बिळातून बाहेर पडतील त्या सगळ्या घोरपडींना मारून, त्यांना त्यांच्यावर प्रहार करून, त्यांना मारून, त्यांचा ढीक बनवून, त्यांना एक गठ्ठा करून तू घेऊन जा. एवंच पनवत्व असे म्हणून. अज्ज पच्चामित्तस्व पिट्टिंग पच्चीसामी, आज मी शत्रूच्या तावडीतून काय करून घेईल, माझी सुटका करून घेईल. अशा प्रकारे तो खेकडा म्हणाला की आज मी पच्चामित्त म्हणजे शत्रू, पिट्टी म्हणजे त्याच्या पाठलागापासून, माझ्या तो सतत पाठलाग करतो, माझ्या मागे लागतो, त्याच्यापासून काय करेल, परिचिसामी म्हणजे मी सुटून जाईल, मी निघून जाईल असं म्हणून. एकस्मिन ठाणे सिसंग उख्खी पित्वा निपजी, एका ठिकाणी मी आज मी माझ्या शत्रूचा पाठलाग पाहिन, म्हणजे मी त्याचा पराभव करीन असं म्हणून एका ठिकाणी डोकं वर करून तो झोपून राहिला.
एकस्मी ठाणे एका ठिकाणी सिस्तंग उत्क्षेपित्वा डोकं वर करून तो अंत प्रत्यय निपज्जी पडून राहिला. लुब्ध कोपी शिकाऱ्याने पलावला धुमंग आकाशी, शिकाऱ्याने त्या बिळाजवळ जाऊन त्या पालापाचोळा त्यांना पेटवून त्याचा धूर तयार केला. पलाल धुमंग म्हणजे पालापाचोळ्याचा धूर आकाशी म्हणजे उत्पन्न केला. धूमो बिलंग पाविसी, धूर बिळामध्ये धुराने बिळात प्रवेश केला. धूमो म्हणजे धूर, बिलंग म्हणजे बिळामध्ये पाविसी शिरला. धूम गोधा घोरपडी, धुमंदा धूम अंदा त्या धुरामुळे आंधळ्या होऊन, धुमंदा म्हणजे धूमंग अंदा त्या धुराने आंधळ्या होऊन, मरण भय तज्जिता मरणाच्या भीतीने, निखमित्वा बाहेर पडून, पलायन्सू आरद्धा त्याने इकडे तिकडे पळायला सुरुवात केली. लुब्धको शिकाऱ्याने, निखंतंग पहरित्वा म्हणजे त्या बिळातून बाहेर पडणाऱ्या त्या घोरपडींना गोधांना पहरित्वा त्यांच्यावर प्रहार करून मारेसी त्यांना मारले. तस हत्तत्व मुक्ता त्याच्या हातातून सुटलेल्या, तस म्हणजे त्याच्या हत्तत्व म्हणजे हातातून, मुक्ता म्हणजे सुटलेल्या, पास्ट पार्टिसिपल आहे, सुटलेल्या घोरपडींना सुनखा गणिन्सू त्याच्या शिकारी कुत्र्यांनी पकडले. गोदा महाविनासू उपजी आणि अशा प्रकारे गोधांचा मोठा संहार झाला. म्हणजे गोधांवर त्या घोरपडींवर मोठं संकट उत्पन्न झालं. सगळ्या घोरपडींचं कुळ नाश पावलं. इथे आपल्याला चित्रामध्ये दाखवलेलं आहे. अशा प्रकारे गोधांचा मोठा संहार झाला. हा शिकारी आहे, त्याची कुत्री आहेत आणि हा खेकडा एका ठिकाणी पडून आहे आणि ही घोरपड आहे. जसे कुत्रे काय करत आहेत, कुत्री त्यांना पकडत आहे आणि हा सुद्धा मोठा दांडा घेऊन, घणासारखा हातोड्यासारखा घेऊन त्या गोधांच्या मागे लागलेला आहे. बोधिसत्व ककटकंग निस्सायंग भयंग उत्पन्न म्हणजे बोधिसत्वाने हे जाणले की खेकड्यामुळेच हे भय उत्पन्न झाले आहे. ककंटक निस्साय म्हणजे खेकड्यामुळे, आणि भयंग उत्पन्न भय उत्पन्न झालेले आहे. यत्वा असे जाणून तो म्हटला, पाप पुरीस संसर्गो नामं न कातब्बो म्हणजे दृष्ट माणसाचा सहवास कधीही करू नये. पापे निस्साय हित सुखं नामं नक्ती. तर काय होते, दृष्टावर आधार ठेवून कधीही कल्याण किंवा सुख मिळत नाही. म्हणजे पापे निस्साय म्हणजे दृष्ट व्यक्तीच्या आधाराने, हितं सुखं कल्याण आणि सुख, हितं म्हणजे कल्याण आणि सुखं म्हणजे सुख, नामनत्ती कधीही मिळत नाही. एकस पाप ककंटकस वसेन एत्तकानं गोधानं विनाशो जातो. एका पापकर्मी खेकड्यामुळे, एकस म्हणजे एका पाप ककंटकस वसेन एका पापी खेकड्यामुळे इतक्या गोधांचा संपूर्ण विनाश झाला. गोधानं विनाशो जातो असे म्हणून वात बिलेन पलायंतो तो वाऱ्याच्या दुसऱ्या मार्गाने म्हणजे वात बिलातून पळून गेला. आणि मग गाथा माह त्याने ही गाथा म्हटली. न पाप जनन सेवी अत्यंत सुख मे देती गोदा कुलं. हॅलो, आवाज येतो का? हो सर, बोला सर. फोन केलेला, मला वाटलं आवाज येत नाही. हा, गोदा कुलं ककंटकाव कलिंग पाते ती असताना. हा, तर काय म्हटलेलं आहे, न पाप जनन सेवी जो दृष्टाच्या संगतीमध्ये म्हणजे दृष्टाची संगत करू नये, जो दृष्टांच्या संगतीत राहतो तो अत्यंत सुख मेधती, न अत्यंत सुखं मेधती तो कधीही शाश्वत म्हणजे खरे सुख प्राप्त करू शकत नाही. जसे गोधा कुलं ककंटकाव, जसे ककंटकाने संपूर्ण गोधाकुळाचा नाश केला, तसेच कली पापेती अत्तानं तसेच पाप करणारा स्वतःचाही विनाश करतो. अत्तानं पापेती कली
म्हणजे स्वतःचाही विनाश करतो. तर अशा प्रकारची गाथा बोधिसत्वाने म्हटली. तर हे खरं जातक आहे. आता हे त्याचं वैयाकरण आहे. तर बराच वेळ झालेला आहे, 10 वाजत आहे. तर आपण आता हे नाही बघितलं तरी चालेल. तर आपण काय करू की संबोधन बघू. सत्ता इदं धम्म देशनं हारित्वा. भगवान बुद्धाने अशा प्रकारचा धम्म उपदेश सांगून जातकं संबोधानेसी, जातकांची जुळवणी केली. तदा ककंटको देवदत्त होसी. म्हणजे त्या जन्मामध्ये आता असलेला खेकडा, म्हणजे आता असलेला जो खेकडा आहे तेव्हा कोण होता? तो देवदत्तच आहे. तेव्हा तो खेकडा होता. बोधिसत्वस्य पुत्तो अनोवादको गोधा पिल्लको विपक्क सेवी भिक्खू. आणि आता असलेला जो भिक्खू आहे, मी काय म्हटलेलं, त्यावेळी त्या काळी ककंटक म्हणजे देवदत्त होता. बोधिसत्वाचा मुलगा म्हणजेच ओनोवादक गोधा पिल्लू जो विरोधी पक्षाचा भिक्खू होता, म्हणजे जो दुसऱ्या धर्मातून आलेला, दुसऱ्या संप्रदायातून आलेला भिक्खू होता. आणि गोधा राजा पण अहमेव होसी. आणि गोधा राजा म्हणजे मीच होतो, म्हणजे बोधिसत्व असे गोधांचा राजा होते. तर अशा प्रकारे हे जातकाची जी कथा आहे ती सांगितलेली आहे. तर इथे ही कथा संपली. तर आता आपल्याला यातून काय शिकायला मिळालं या दोन्ही याच्यामधून, त्याचा आपण थोडक्यात बघूया की नैतिक पैलू काय आहे याचे, की दोन्ही जातकाचे आपण कंबाईन बघूया. की नैतिक पैलू आहे की वाईट संगतीपासून सावधगिरी आणि विवेक बुद्धीचा उपयोग केला पाहिजे, त्याच्यापासून राहू नये. सामाजिक महत्व काय की समुदायात एकजूट ठेवण्यासाठी सत्संग आवश्यक आहे, एकमत आवश्यक आहे. राजकीय महत्व पैलू काय की चुकीच्या लोकांना जवळ केल्यास राजकीय विनाश होऊ शकतो. साहित्यिक महत्व आहे, रूपक, नीतिशास्त्र व पद्य रचना, शैलीदार सादरीकरण आपल्याला दोन्ही जातकामध्ये पाहायला मिळते. आध्यात्मिक महत्व आहे की पापांच्या संगतीपासून मुक्ती व सद्गुणाचे पालन, म्हणजे वाईट लोकांच्या संगतीपासून दूर राहिलं पाहिजे आणि सद्गुणांचं पालन केलं पाहिजे. तर हे महत्व आपल्याला दोन्ही जातकामधून पाहायला मिळतात. त्यानंतर आपल्याला निष्कर्ष असा दिसतो की गोध जातक आणि गोदा जातक हे दोन्ही बौद्ध साहित्यातील मौल्यवान रत्न आहेत. ते फक्त धर्मोपदेश नाहीत, तर आजच्या समाज, राज्य आणि वैयक्तिक जीवनासाठी मार्गदर्शन करणाऱ्या नैतिक, सामाजिक आणि राजकीय ते आरशासारखे आहे. म्हणजे आरसा जसा आपल्याला आपलं रूप जसं आहे तसं दाखवतो, तर या कथा सुद्धा आपल्याला नैतिकता दाखवते. आजची सामाजिक परिस्थिती कशी आहे आणि राजकीय परिस्थिती कशी आहे ते आरशासारखे दाखवते. आणि ते आपण या कथेमधून बोध घेऊन ते आजच्या समाजाशी जुळवून ते बघितलं पाहिजे. आणि ते तेव्हा जसं होतं तसंच आताही आहे आपल्याला दिसते. आणि तो एक आपल्याला आरशासारखं आपल्याला ते मार्गदर्शन करते. आणि त्यानंतर आपल्याला एक सर्वकर्ष आपल्याला यातून निष्कर्ष दिसतो की आपल्याला एक मॉरल इन्साइट मिळते, नैतिक शिकवण मिळते. दोन्ही जातकांनी सत्संगती आणि कुसंगती यामधील फरक ठळकपणे दाखवून दिलेला आहे. दुष्ट लोकांच्या संगतीत राहिल्यास आपलेही पतन होते, हे दोन्ही कथांमधून स्पष्ट होते. व्यक्तीची नीतिमूल्य आणि निर्णय क्षमतेवर त्याचे भवितव्य अवलंबून असते, हे अधोरेखित केले आहे. सामाजिक संदर्भ आपल्याला दिसतात, सोशल रिलेव्हन्स, की समाजामध्ये जर एक व्यक्ती ही दुष्ट कर्म करणारी असेल तर तिचा परिणाम इतरांवर होतो, सर्व समाजांवर होतो. समाज हितासाठी कर्तव्यनिष्ठ नागरिकांचे वर्तन आदर्श असावे लागते, हे गोध राजाच्या वर्तनातून दिसते. कुसंगतीमुळे समाजही नाशाच्या मार्गावर जात असतो, हा धोक्याचा इशारा आहे. राजकीय पॉलिटिकल अंडरस्टँडिंग काय की गोधा राजाने म्हणजे बोधिसत्वाने दृष्टांच्या प्रभावातून समाजाला वाचवण्याचा प्रयत्न केला. राजकारणी किंवा राजा याला चांगला आणि वाईट यातील भेद लक्षात घेऊन, म्हणजे राजकारणी किंवा राजाला चांगल्या आणि वाईट यातील भेद लक्षात घेऊन निर्णय घ्यावे लागतात.
चुकीच्या सल्लागारांपासून आपल्याला नेहमी एखादी मनुष्य लीडर असला तर किंवा एखाद्या माणसाकडे पद असलं तर त्याला सल्ला देणारे हजारो लोक त्याच्या मागे पुढे असतात आणि ते आपल्या फायद्यासाठी त्या माणसाला सल्ला देतात. तर अशा चुकीच्या सल्लागारापासून त्यांनी आपलं रक्षण केलं पाहिजे. हे उत्तम राज्य कारभाराचे लक्षण आपल्याला याच्यामधून दिसते. एखाद्या कुठल्याही माणसाकडे पद असेल तर त्याला हजारो लोक काय करत असतात, सल्ले देत असतात आणि आपला फायदा नेहमी बघत असतात. तर ज्याच्या हाती अधिकार आहेत त्याने हे नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे. ही गोष्ट आपल्याला याच्यातून सांगितलेली आहे. मग तुमच्याकडे कितीही मोठा किंवा छोटा अधिकार असला तरी तुम्ही सावध असलं पाहिजे. साहित्यिक मूल्य, लिटररी व्हॅल्यू आपल्याला दिसते की गाथांच्या माध्यमातून प्रबोधनपर साहित्याची सशक्त परंपरा उभी राहते. प्राणी कथांचा उपयोग रूपक शैलीतून सखोल तात्विक संदेश देण्यासाठी केला आहे. गाथा आणि तिची अट्टकथा संपादन यामुळे भाषा शैली व लयबद्धता अधिक प्रभावी होते. धार्मिक महत्व आणि आध्यात्मिक मूल्य, स्पिरिच्युअल आणि एथिकल व्हॅल्यू या जातकांमधून कर्म सिद्धांताचे सूक्ष्म भाष्य दिसते. म्हणजे जसा तुमचा स्वभाव असेल तशा प्रकारची कर्म आपल्याकडून होत असतात आणि तेच कर्म आपण म्हणजे स्वतःही अनुभवत असतो आणि दुसऱ्यालाही त्याच्यामध्ये लोटत असतो. तर जो जसा वागतो तसे फळ मिळत असते. म्हणजेच याचा अर्थ की जोपर्यंत आपण आपल्याला बदलवत नाही, प्रयत्नपूर्ण बदलवत नाही, तोपर्यंत आपण आपला स्वतःचाही विकास करू शकत नाही आणि दुसऱ्यालाही त्यामधून वाचवू शकत नाही. इव्हन आपण न वाचवल्यामुळे स्वतःही खड्ड्यात जातो, स्वतःचाही हानी करून घेतो आणि आपल्यामुळे इतरांची आणि सर्व समाजाची, कुटुंबाची, सगळ्यांची हानी करत असतो. तर हे आपल्याला या दोन्ही जातकांमधून दिसते. बुद्धत्व प्राप्तीसाठी लागणाऱ्या नैतिक मूल्यांचे बीज या जातकामधून पेरलेले आहेत. दोष टाळून धर्म मार्ग किंवा धम्म मार्ग अनुसरणे ही शिक्षाही अप्रत्यक्षपणे या जातकामधून आपल्याला दिसून येते. आता फायनल कन्क्लुजन किंवा अंतिम निष्कर्ष आपण काय बघू शकतो की गोध जातक आणि गोधा जातक हे केवळ प्राणी कथा नसून मानवाच्या आचार धर्म, समाज धर्म आणि राजधर्म यांचे दार्शनिक भाष्य आहे. या कथांमधून शिकवले गेलेले तत्वज्ञान कालातीत आहे. म्हणजे कितीही काळ गेला, 2500 वर्ष आज झाले तरी तेव्हाही ह्या गोष्टी लागू पडत होत्या, आताही पडणार होत्या आणि पुढेही पडणार आहे. ते जे काय म्हणतात त्याला कालातीत तत्वज्ञान आहे. मनुष्य कितीही बदलला, कितीही नवयुग आलं, कितीही विज्ञान युग आलं तरी ही गोष्ट सतत चालू राहणार आहे. जोपर्यंत मनुष्य आहे, माणसाला मन आहे, तोपर्यंत ह्या गोष्टी सतत उत्पन्न होणार आहे आणि याच्यापासून आपल्याला वाईट गोष्टीपासून सतत आपला बचाव करत राहावं लागणार आहे. त्यामुळे सत्कर्म, सजगता आणि विवेकाच्या आधारे समाज व राष्ट्र यांचे रक्षण करणे ही आजची अत्यंत आवश्यक बाब आहे. तेव्हाही होती, आजही आहे आणि पुढेही राहणार आहे. त्या सर्व गोष्टी या छोट्याशा 2 जातकांमधून आपल्याला शिकवून जातात. तर मला वाटते की पूर्ण तरी समजलं नाही तर थोडंफार तरी आपल्याला या 2 जातकांमधून समजलं असेल अशी आशा आहे. खूप वेळ झालेला आहे आणि त्यामुळे आता मी तुमचा जास्त वेळ न घेता इथे थांबवतो. मला आयोजकांनी संधी दिल्याबद्दल मी सर्वांचे आणि धम्मसाकतच्या समूहाचा खूप खूप आभारी आहे. तुम्ही मला सहन केलं 1.5-2 तास, तुमचाही खूप आभारी आहे. धन्यवाद मला संधी दिली आणि इथेच मी थांबतो. पुनश्च सर्वांचे आभार. थँक्यू. साधू 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 साधू. मिसाळकर सरांना काही बोलायचं आहे का, मार्गदर्शन करायचं सांगू? अगोदर प्रश्न उत्तर काय असतील तर बघूया की पुढच्या सेशनला घ्यायचं सर. ठीक आहे सर. मी थोडक्यात सांगतोय 2-3 मिनिटात आणि या दरम्यान जर कोणाचे प्रश्न असले तर चॅट बॉक्स मध्ये पण विचारू शकता किंवा डायरेक्टही विचारू शकता. आणि
आज जे भिले सरांनी 2 जातक घेतले, दोन्ही म्हणजे गोधवर होते, घोरपडीवर होते असं, आणि इतके सुंदर सांगितले त्यांनी, शब्दाचा अर्थ सांगत म्हणजे ग्रामर सांगत, शब्दाचा अर्थ सांगत, आणि शेवटचे जे निष्कर्ष आहे ते इतके चांगले सांगितले, इतके चांगले सांगितले की प्रत्येक जातकामधून असे निष्कर्ष आपल्याला काढता येतात. त्याची बऱ्याच वेळा चर्चा होते. परिपूर्ण जातक सांगितले, त्याचे जे डिफरंट आस्पेक्ट आहे तुम्ही सांगितले, त्याचे साहित्यिक मूल्य, सामाजिक आहे, राजकीय आहे, या सगळ्या गोष्टी तुम्ही इतक्या चांगल्या सांगितल्या, इतक्या चांगल्या सांगितलं सर. म्हणजे एक म्हणजे काय म्हणतात ना, जे आपण कॉलेजमध्ये 2-2 क्लासेस घेतो तेवढा वेळ लागतो, ते आपण एका क्लासमध्ये कंटिन्यू ऑनलाईन घेतलेलं आहे. आणि म्हणजे खूप एज्युकेशनल असं तुमचं लेक्चर होतं आज, आणि खूपच म्हणजे मला तर खूपच आवडलं. जे अपेक्षित होतं त्याच्यापेक्षा कितीतरी चांगल्या तऱ्हेनं तुम्ही मांडणी केली. आणि बऱ्याच दिवसांनी सर तुम्ही याच्यासाठी आले, ते धम्म साकाच्यासाठी. आपल्या मागे खूप अडचणी होत्या, त्या सगळ्या विचारात घेऊन तुम्ही वेळात वेळ काढला यासाठी, तर त्याचा आभार मानतो मी. पण सर अधूनमधून वेळ काढत राहा, एवढीच म्हणजे एक विनंती आहे, कारण तुमची एक गरज आहे इथे. इतक्या चांगल्या तऱ्हेनं सांगताय तर नक्कीच आपले जे श्रोते आहेत ते खूप परिपूर्ण झालेले आहे. कारण धम्मपदाचे 3 वर्ष आपण सिरीज चालवली, त्यांचा त्यात आपला खूप मोठा सहभाग होता. जातकासाठी पण आपण वेळात वेळ खूप म्हणजे संघर्ष करून, म्हणजे वेळाचं संयोजन करून तुम्ही याच्या आधी पण जातक घेतलेले आहे, आताही घेतलेले आहे. आणि आपण जे दोन्ही कथा सांगितल्या, दोन्ही घोरपडीबद्दल आहेत, गोधबद्दल आहेत. आणि पहिली जी आहे म्हणजे बोगस तपस्वी जे आहे, म्हणजे बरेच भिक्खू पण कसे म्हणजे बोगस होते, ते पण आपण समजावून सांगितलं त्यांना. आणि जो तपस्वी आहे त्याला पहिल्यांदाच घोरपडीचं मांस खायला मिळतंय, आणि त्याला ते खूप आवडत आहे, म्हणून ते एका घोरपडीला मारायचा प्रयत्न करत आहे. पण ते घोरपड खूप हुशार असते. आणि याच्यात आपल्याला हे दिसतं की ती घोरपड जी आहे म्हणजे बोधिसत्व आहे, त्या समोरच्या तपस्व्याचे हावभाव बघते, त्याचे ऍक्शन बघते की अरे हा आज विचित्र वागत आहे, याच्या मनात काहीतरी आहे. आणि नंतर ते एक वेगळ्या अशा दिशेला उभा राहतात, तर त्या तपस्व्याचा अंगाचा वास येतो. तो फार महत्वाचा मुद्दा आहे की तुम्ही ज्या ज्या प्राण्याचं मांस खाता ना, तर पुढे म्हणजे त्या शरीरातून तसा दुर्गंध किंवा जो गंध येतो तो ते प्राणी ओळखतात. जे चतुर प्राणी असतात ते खूप ओळखतात. आणि इथे आपल्याला बोधिसत्वाची पैया पण दिसलेली आहे. आणि सरांनी खूप चांगला समजून सांगितलंय की नुसतं म्हणजे केस वाढवले, दाढी वाढवली, अंगावर ते वस्त्र घातले तर तुम्ही काही तपस्वी बनत नाही आहे. तुमचं मन कलुषित आहे, तर त्यातून काहीच साध्य होणार नाही. तुम्ही किती कर्मकांड करा किंवा कितीही तपस्या करा. हे गोध जातक जे आहे त्यात सांगितलं होतं. आणि दुसरं जे आहे सगळ्यात महत्वाचा मुद्दा जो होता की काही भिक्खू असे होते की ते म्हणजे विरोधी पंथाचे किंवा विरोधी विचाराचे जे लोक आहे तिकडे जाऊन त्यांना म्हणजे सगळ्या बातम्या द्यायचे किंवा त्यांची सेवा करायची. तिकडे गेले की तिकडे फायदे उचलायचे, इकडे आले की इकडे फायदे उचलायचे. तर असे जे लोक असतात ते हीन जातीतले म्हटलं गेलेलं आहे. हीन जाती म्हणजे आपण ज्या जाती समजतो त्या नाही. हीन जातीचे म्हणजे हीन प्रवृत्तीचे जे लोक आहेत ते सांगितलेलं आहे की हे जे हीन प्रवृत्तीवाले, हीन विचार ठेवणारे जे लोक आहेत ते आपल्या आजूबाजूला असतात, आपल्या कुटुंबात असू शकतात, आपल्या जातीत असू शकतात, आपल्या परिवारात असू शकतात, आणि आपल्या संस्थेमध्ये, संघटनेमध्ये कुठे पण असू शकतात ते. तर असे हीन लोक खूप चांगले बोलतात किंवा त्यांचा अजेंडा काही वेगळा असतो, आणि विशिष्ट वेळ आली की ते इतके घातक ठरू शकतात. जसं इथे ही घोरपड जे आहे किंवा तो खेकडा आहे त्याने किती म्हणजे सगळ्या घोरपडीवर फार मोठं संकट आणलेलं आहे. तर असे हीन प्रवृत्तीचे लोक जे आहेत ते आपण ओळखायला पाहिजे. आणि सरांनी जे काही सारांश सांगितला त्याचा ते खूप खूप चांगल्या तऱ्हेनं सांगितलेलं आहे. आणि याच्यात आपल्याला मेसेजेस मध्ये सुद्धा आपल्याला आपली प्रतिक्रिया येत आहे. तर वेळ खूप झालेला आहे, त्यामुळे आपण याच्यावर फार चर्चा करू नये, कारण सगळी चर्चा तुम्ही करूनच ठेवलेली आहे. पण सगळ्यांना पुन्हा विनंती आहे की ऍडमिशनची वेळ झालेली आहे. उद्या MS चा
एंट्रन्स एक्झाम आहे मुंबई विद्यापीठात. ज्यांना ज्यांना यायचं शक्य असेल त्यांनी जरूर त्या एंट्रन्स एक्झामला यावं. आणि भेले सरांचं पुन्हा मी अभिनंदन करतो आणि पुन्हा विनंती सुद्धा करतो की पुढच्या लेक्चरसाठी सुद्धा आम्हाला वेळात वेळ द्यावा. आणि मी इथेच थांबतो. सगळ्यांचे फार फार आभार. धन्यवाद सर. भेले सरांचं आणि रामेश्वरकर सरांचे खूप खूप धन्यवाद. असेच मार्गदर्शन आम्हाला वेळोवेळी लाभो. सर्वात महत्त्वाचे मी धन्यवाद देते आपल्या सर्व उपासक उपासिका यांना, जे नेहमी या कार्यक्रमाला हजर राहून जीवनात बुद्ध वचन आचरणात आणण्यासाठी या धम्म मार्गदर्शनाचा लाभ घेतात. आपली ही लिंक तुमचे मैत्रिणीसोबत तसेच कुटुंब आणि नातेवाईकांसोबत आणि शक्य असल्यास इतर ग्रुपमध्ये जरूर शेअर करा, जेणेकरून आपण धम्माच्या छायेत कोणते ज्ञान मिळवत आहोत ते इतरांपर्यंत पोहोचूया. ते सुद्धा या निब्बाणाच्या दिशेने वाटचाल करत सर्वांचे जीवन सुखी हो, सर्वांचे खूप मंगल हो, सर्वांना हितसुखाचा मार्ग लाभो, या पुण्यात वसुंधरा साक्षर हो. आपण आज इथेच थांबत आहोत. सर्वांना नमो बुद्धा, जय भीम. आजच्या कार्यक्रमाची समाप्ती नैना मॅडम करतील अशी मी त्यांना विनंती करते. नत्थि मे शरणं गयं कुतो मे शरणं वरं एतेन सच्चवतेन होतु मे जयमङ्गलं. नत्थि मे शरणं गयं धम्मो मे शरणं वरं एतेन सच्चवतेन होतु मे जयमङ्गलं. नत्थि मे शरणं गयं संघो मे शरणं परं एतेन सच्चवतेन होतु मे जयमङ्गलं. साधु साधु साधु.